वेगवेगळी परंपरा जपणारी संस्था आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे शहरात वक्तोत्तेजक सभेची स्थापना केली. ही सभा 1875 पासून दरवर्षी वसंत ऋतूत टिळक स्मारक मंदिरात वसंत व्याख्यानमाला आयोजित करते. मी असिस्टंट प्रोफेसर केतकी पटवर्धन दळवी या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या व्याख्यानमालेमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. 150हून अधिक वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि प्रतिष्ठा आहे या व्याख्यानमालेला. या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या या वसंत व्याख्यानमालेत आजवर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, जब्बार पटेल, रघुनाथ माशेलकर, अविनाश धर्माधिकारी, सुबोध भावे अशा अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेत स्वतःचे तेजस्वी विचार मांडलेले आहेत. ही व्याख्यानमाला म्हणजे विचारांची मेजवानी आहे आणि वक्तृत्वाचा एक समृद्ध उत्सव. आज या व्याख्यानमालेचे 16वे पुष्प आहे आणि आज या व्याख्यानमालेमध्ये एका अत्यंत मान्यवर व्यक्तीचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत. आपल्याला श्री हेरंब कुलकर्णी सर वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर हे केवळ लेखकच नाहीत, तर एक संवेदनशील आणि सामाजिक जाणीवांनी परिपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे. सर्वप्रथम मी सरांचा सत्कार करू इच्छिते. कुलकर्णी सर गेली अनेक वर्ष साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. कुलकर्णी सर हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते असून काही महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर म्हणजेच एकल महिला, दारूबंदी, वंचितांचे शिक्षण, बालविवाह अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी एकल महिलांसाठी साऊ एकल महिला समिती असे महाराष्ट्राच्या 70 तालुक्यात विविध संस्थांचे नेटवर्क उभारून एकल महिलांचे पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. त्यांची आत्तापर्यंत 12 पुस्तके आणि 3 पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या लेखनाचे विषय हे मुख्यत्वे शिक्षण व सामाजिक प्रश्न असे आहेत. शिक्षणाविषयी त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यामध्ये शाळा आहे शिक्षण नाही, परीक्षेला पर्याय काय, जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स, शिक्षकांसाठी साने गुरुजी, बखर शिक्षणाची, आमच्या शिक्षणाचे काय, माझी शिक्षण परिक्रमा अशी पुस्तकं लिहिली असून सामाजिक विषयात 6वा वेतन आयोग व दारिद्र्याची शोधयात्रा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. कॉमन मॅन व अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हे कविता संग्रहही त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर बालविवाह या विषयावर त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत असा सामाजिक विषय याच्यावर त्यांनी प्रत्यक्ष फिरून अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख व्याख्यानमालांमध्ये शिक्षण आणि सामाजिक प्रश्नावर 100हून पेक्षा जास्त व्याख्यानं सरांनी दिलेली आहेत. अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबतही सरांनी काम केले आहे. आज कुलकर्णी सरांकडून आपल्याला विचार प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आणि प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत. तर आपण जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. आणि मी सरांना विनंती करते की सर आपण मंचावर यावं आणि आपले विचार व्यक्त करावेत. Lights Camera Journalism.
Are you ready to be the voice that informs, inspires, and impacts the world? At Tilak Maharashtra Vidyapeeth, a Bachelor of Journalism in Television and Broadcast Media equips you with the skills to become a dynamic, credible, and influential journalist in today's evolving media landscape. What you learn: news reporting and anchoring, broadcast production and editing, investigative journalism, live reporting and field journalism, media law and ethics. Graduate career ready and step into exciting roles as a TV journalist, news anchor, producer, video editor, or media correspondent. Our students gain hands-on experience in state-of-the-art studios, working with real-time broadcasts, industry-standard equipment, and expert mentorship. Your journey to becoming the next media powerhouse starts here. Apply now to the Bachelors of Journalism in Television and Broadcast Media at Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध व्यासपीठावर आज तिसऱ्यांदा मला व्याख्यान देता येत आहे. याचा मला या क्षेत्रातला एक विद्यार्थी म्हणून मला नक्कीच अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील ज्या अनेक नामवंतांनी या ठिकाणी व्याख्यानं दिलीत त्याच्याशी आपण नकळत त्या परंपरेशी जोडले जातो, याचा एक नक्कीच समाधानाचा हा क्षण असतो. यापूर्वी मी दारिद्र्याची शोधयात्रा या विषयावर एक व्याख्यान दिलं होतं. महाराष्ट्रातील एकल महिलांचा प्रश्न याच्यावरही मला वाटतं 2022मध्ये व्याख्यान दिलं होतं. आणि आज मी शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी या विषयावर बोलतो आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्याख्यानमालेच्या संयोजिका, समोर बसलेले माझे अनेक मित्र संदीप बर्वे, राजेंद्र धारणकर, टेके सर आणि अनेक माझे परिचित या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी या निमित्ताने माझ्या व्याख्यानाची सुरुवात करतो. ज्या साने गुरुजींचा विषय मी आज घेतला आहे, तर येताना SP कॉलेज लागलं आणि मला आठवलं की ज्या साने गुरुजींवर मी बोलतो आहे, तर ज्यांच्यावर बोलतो आहे ते याच गल्लीमध्ये शिकलेले आहेत. साने गुरुजी याच कॉलेज, यापूर्वी त्याला पुनावाला कॉलेज म्हणून नाव होतं, तर या कॉलेजमध्ये साने गुरुजी BA आणि MA त्या काळामध्ये झालेले आहेत, म्हणजे 1922-23च्या दरम्यान. आणि त्या काळात MA झालेल्या व्यक्तीला, म्हणजे MA झालेल्या व्यक्तीला अगदी 90 सालापर्यंत नोकरी मिळत होती. तर तेव्हा तर साने गुरुजींना मुंबईतल्या कॉलेजेसनी सुद्धा नोकरीची ऑफर दिलेली होती. पण ते न करता साने गुरुजी इथून अमळनेरला गेले आणि अमळनेरला पुढच्या काळामध्ये साने गुरुजींनी शिक्षक म्हणून प्राथमिक माध्यमिक म्हणून नोकरी स्वीकारली. तर साने गुरुजींसारखा याच परिसरात शिकलेला विद्यार्थी किंवा साने गुरुजी मार्गसुद्धा पलीकडं या गल्लीला म्हणतात, तर त्या ठिकाणी साने गुरुजींवरच बोलायला मिळतंय, हे एक मला छान वाटते. साने गुरुजींचा शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी याचा धांडोळा घेण्यापूर्वी मला साने गुरुजी या व्यक्तीबद्दल काही सांगावंसं वाटतं. साने गुरुजींच्या जन्माला 2024 साली 125 वर्ष पूर्ण झाले या 24 डिसेंबरला. आणि म्हणून मी आवर्जून जेव्हा व्याख्यानमालेत मला विषय विचारला तेव्हा साने गुरुजी हा विषय मी दिला, कारण त्या निमित्तानं त्यांचं स्मरण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा होण्याची गरज आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य असं की 2024 हे साल साने गुरुजी शिक्षक झाले त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. कारण 1924 साली साने गुरुजी शिक्षक झाले, तर 2024 17 जूनला गुरुजी शिक्षक झालेला 100 वर्ष पूर्ण झाली. तर असे दोन हे विलक्षण योगायोग असल्यामुळं वसंत व्याख्यानमालेत साने गुरुजींचं जे योगदान आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित व्हावं म्हणून हा विषय मी आवर्जून घेतला. मला प्रश्न असा पडतो की आता आपण टिळक स्मारकच्या बाहेर उभं राहिलो आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना असं विचारलं की सांगा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत, तर ट्रॅफिक जाममध्ये सुद्धा 10 पैकी किमान 6 लोकांना सांगता येणार नाही महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण, याची मला खात्री. पण समजा आपण असा प्रश्न विचारला की मी गुरुजी शब्द सांगतो आणि अलीकडचा शब्द तुम्ही सांगायचा, तर 10 पैकी 11 लोक सांगतील की गुरुजी म्हणजे साने गुरुजी. तर हे काय नेमकं? एका शिक्षकाच्या
किंवा एका सामान्य कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा इतके लोक त्यांना जर ओळखत असतील किंवा इतकं ते नातं अतूट असेल, तर या माणसाने नेमकं काय कमावलंय किंवा काय प्रकारची संवेदना महाराष्ट्रामध्ये संक्रमित केली, असा मला प्रश्न पडतो. आणि दिवसेंदिवस ते आकर्षण वाढतच आहे. म्हणजे साने गुरुजींनी अगदी काल आत्महत्या केली, अशा प्रकारे महाराष्ट्रावर एक शोककळा आज सुद्धा जाणवते. आज 75 वर्ष पूर्ण होतील साने गुरुजींना जाऊन या 11 जूनला, 1 महिन्यानंतर. पण काल साने गुरुजी गेलेत, अशा पद्धतीची अवस्था मी महाराष्ट्रामध्ये बघतो. एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा साने गुरुजींवर पुस्तक लिहिलं, शिक्षकांसाठी साने गुरुजी, आता दळवे मॅडमने सांगितलं ते, तर त्या पुस्तकाच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत होतो. मी अमळनेरला गेलो आणि अमळनेरच्या तिथं असं विचारलं की साने गुरुजींचं विद्यार्थी कोणी जिवंत आहे का? तर ते म्हणाले आता कठीण आहे, कारण गुरुजी जाऊनच आता जवळजवळ 90 वर्ष झालीत, त्यामुळे गुरुजींचा तेव्हाचा विद्यार्थी शोधणं मोठं अवघड आहे. पण एक 3-4 मुलं जिवंत आहेत साने गुरुजींची. आता मुलं म्हणजे ते पंजोबा झालेले असे लोक. तर त्यांनी मला एका दुकानामध्ये नेलं. बोहरी मुस्लिम जमातीचा तो विद्यार्थी होता. त्याला नीट दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. प्रचंड मोठं टोलेजंग दुकान. आणि त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाला माझ्यासमोर आणून बसवलं. तर ते म्हणे काय आहे, कशाला आलेत आपल्याकडं? त्या नातवाने त्यांच्या कानात सांगितलं, ते तुम्हाला नाही का ते साने गुरुजी ते त्यांच्याविषयी विचारायला आले. माझ्यावर विश्वास ठेवा, ज्या क्षणी त्या माणसानं साने गुरुजी नाव ऐकलं, त्या क्षणी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि अक्षरशः तो रडायला लागला. तो म्हणाला की खरंच ते गुरुजी आम्हाला शिकवायला होते, त्यांच्यामुळे मी आज शिकलो. त्या काळामध्ये मी मुसलमान असल्याने मला वर्गामध्ये मुलं चेष्टा करायचे, बसू देत नसायचे, पण साने गुरुजी मला जवळ घेऊन बसायचे. त्यांनी मला शिकवलं, नाही तर मी आज काय झालो असतो. आणि परत त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. माझ्या मनात सहज प्रश्न आला की एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर 70 वर्षानंतर जर एका विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, तर त्या माणसानं काय प्रकारचं प्रेम विद्यार्थ्यांवर केलं असेल. माझ्या मृत्यूनंतर माझे विद्यार्थी 7व्या दिवशी तरी रडतील का, की आनंद व्यक्त करतील? अशा काळातून आपण जात आहोत. आणि अशा कालखंडामध्ये साने गुरुजींसारख्या शिक्षकानं काय प्रकारे प्रेम केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. मध्यंतरी मी मागच्या वर्षी 70 व्याख्यानं दिली महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी साने गुरुजी. तर गावोगावी मला लोक भेटत गेले आणि साने गुरुजींविषयी अपार उत्सुकता, अपार आठवणी. साने गुरुजींनी आमच्या आजीला भाकरी शिकवल्या, साने गुरुजी आमच्या घरी राहिलेले आहेत, साने गुरुजी इथं बसलेत. पूर्ण महाराष्ट्रातल्या गावोगावी साने गुरुजींच्या असंख्य आठवणी आहेत. आणि म्हणून या माणसानं नेमकं काय प्रकारचं रसायन असेल ते, हा मला प्रश्न पडतो. आपल्याकडे जो माणूस खूप साधा राहतो, त्याला बावळटात काढायची एक पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे साने गुरुजी म्हणजे काय, ते आपलं पायजमा शर्ट टोपीमध्ये काहीतरी लहान पोरांमध्ये रडायचे वगैरे अशा पद्धतीचं बोललं जातं, किंवा विस्परिंग कॅम्पेन साने गुरुजींच्या विरोधात केलं जातं. पण या माणसाचं अकॅडमिक सामर्थ्य काय हे आपण जर समजावून घेतलं, तर मला असं वाटतं की साने गुरुजींना आपण समजण्यामध्ये त्यांना अंडर एस्टिमेट केलं असं तुम्हाला सुद्धा वाटायला लागेल. एक हिशोब सांगतो तुम्हाला. या माणसाचा जन्म 1899चा, मृत्यू 1950चा. 50.5 वर्षाचं आयुष्य साने गुरुजींना मिळालं. 50.5 वर्षाच्या आयुष्यामध्ये 23 वर्ष शिक्षणामध्ये गेली, 1 वर्ष तत्वज्ञान केंद्रामध्ये नोकरी केली, 24 वर्ष झाली. 6 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं, 30 वर्ष झाली. 7.5 वर्ष साने गुरुजी तुरुंगात आहेत, 37 वर्ष गेली. 1 वर्ष साने गुरुजी भूमिगत उपोषण याच्यामध्ये आहेत, आयुष्यातली 38 वर्ष गेली. उरली फक्त 12 वर्ष. आणि त्या 12 वर्षामध्ये हा माणूस प्रचंड बिझी आहे, गावोगाव फिरतोय, सभा घेतोय. केवळ पंढरपूरचं मंदिर मुक्त करावं म्हणून साने गुरुजींनी 400 सभा घेतल्यात, 400. त्या काळामध्ये गाडी नाहीये, मिळेल त्या साधनाने साने गुरुजी फिरलेले आहेत. आणि अशा कालखंडामध्ये हा माणूस कर्तृत्व काय याचं, अकॅडमिक कर्तृत्व. किती पुस्तकं आहेत साने गुरुजींचे अंदाज. आपण फक्त श्यामच्याई वाचलेले असतं, भारतीय संस्कृती ऐकलेलं असतं, आणि बाकीची पुस्तकं असतील बुवा, अशा पद्धतीची आपली एक बघण्याचा दृष्टिकोन असतो.
150 पुस्तकं आहेत साने गुरुजींची. 150 पुस्तकं साने गुरुजींनी लिहिलीत. त्याच्यातली 35 पुस्तकं अजून अप्रकाशित आहेत, ती प्रकाशित झालेली नाहीत अजून. त्या अप्रकाशित पुस्तकांमध्ये एक समाजशास्त्रावर पुस्तक आहे, एक अर्थशास्त्रावर पुस्तक आहे, रुपया म्हणजे काय इथपासूनची त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ज्या सुनील कुमार लवटेंचे ते व्याख्यान झालं त्यांच्या घरी मी त्याचे हस्तलिखित बघून आलो. 150 पुस्तकं लिहितो हा माणूस. त्यातली 17 पुस्तकं अनुवादित आहेत. एक पुस्तक तमिळ भाषेतून मराठीमध्ये आणलेलं आहे. संत तिरुवल्लूर यांचं जे कुरल नावाचं महाकाव्य आहे ते साने गुरुजी मराठीमध्ये आणतात. रवींद्रनाथ टागोरांचं एक पुस्तक साने गुरुजी मराठीमध्ये आणतात. गिजूबाई बदेकांचं एक पुस्तक बंगालीमधून मराठीमध्ये आणतात. ला मिझरेबल नावाचं जे पुस्तक आहे फ्रेंच भाषेमधलं, ते फ्रेंच भाषेमधलं पुस्तक साने गुरुजी मराठीमध्ये दुःखिता नावानं भाषांतरित करतात. महात्मा गांधींचे अनेक लेख साने गुरुजी मराठीमध्ये भाषांतरित करतात. द हिस्ट्री म्हणजे जगाच्या तत्वज्ञानाचा इतिहास याचा भाषांतर साने गुरुजींनी मराठीमध्ये केलेलं आहे. काय कमाल आहे माणसाची. शास्त्रज्ञांची चरित्र लिहिली आहेत साने गुरुजींनी. स्वातंत्र्य सैनिकांची चरित्र साने गुरुजींनी लिहिली. तर अशा प्रकारचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे कसं समजावून घ्यायचं हा मला प्रश्न आहे. आणि इतकं अकॅडमिक कर्तृत्व, साधनेसारखं साप्ताहिक, काँग्रेससारखं दैनिक, विद्यार्थ्यासारखं मासिक हा माणूस चालवतो, आंतरभारतीसारखी संस्था स्थापन करतो. तर या प्रकारच्या या माणसाचं महाराष्ट्रानं यथोचित मूल्यमापन केलं नाही. आणि म्हणून मी जे म्हटलं की तुम्ही साधे असणं हाच कधी कधी महाराष्ट्रामध्ये गुन्हा मानला जातो. तुम्ही काहीतरी करिअरिस्ट असणं, तुम्ही काहीतरी पैसा मिळवत आहे, काहीतरी एका मोठ्या पदावर बसलेले आहात, मग तुम्हाला लोक गांभीर्याने घेतात, असं कधी कधी वाटायला लागतं साने गुरुजींसारख्या माणसाकडे बघितल्यानंतर. माझ्या विषयामध्ये मी 3 मुद्दे घेतलेले आहेत की एक पालकांसाठी साने गुरुजी, शिक्षकांसाठी साने गुरुजी आणि कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी. पालकांसाठीचे साने गुरुजी हे श्यामची आईमुळे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. श्यामची आई हे जे पुस्तक आहे या पुस्तकानं महाराष्ट्रातल्या पालकत्वाची गेले 50 वर्ष कार्यशाळा घेतली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या श्यामची आई पुस्तकाची जादू बघा की सगळ्यात बेस्ट सेलर पुस्तक मराठीमधलं ते ठरलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीनंतर मराठीमध्ये वाचलं गेलेलं पुस्तक असं ज्याचं वर्णन केलं जातं, संत साहित्यानंतर वाचलं गेलेलं पुस्तक. तर साने गुरुजींचं ते जे पुस्तक आहे श्यामची आई, तर आजचं पालकत्व बघितल्यानंतर मला त्या पुस्तकाची पुन्हा पुन्हा आठवण होते की ते पुस्तक का वाचलं पाहिजे. ते अशासाठी वाचलं पाहिजे की आजच्या पालकांसाठी त्याच्यातून एक खूप मोठा मेसेज मिळतो. कालसुद्धा 12वीचा निकाल लागल्यानंतर एका विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे. म्हणजे पालकांबद्दल त्या मुलांना विश्वासच वाटत नाही की माझं अपयश पालक समजावून घेतील की नाही. पण साने गुरुजींच्या आईसारखी एक निरक्षर कमी शिकलेली महिला ज्या प्रकारे मुलाला वाढवते, त्या वाढवण्याच्या पद्धती हे सुद्धा आजच्या पालकांनी शिकण्यासारखं आहे. त्या बाईचा अनुभव विश्व काय मला सांगा. तिच्यावर ब्राह्मणी वगैरे बऱ्याच प्रकारची टीका करणारे पराक्रम महाराष्ट्रामध्ये चालले. पण त्या बाईचं अनुभव विश्व समजावून घेतलं पाहिजे ना. 1.5 किलोमीटरमध्ये तिचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. त्यांचं जे परचुरे म्हणून माहेर आहे ते साने गुरुजींच्या घरापासून अवघा 1.5 किलोमीटरवर आहे. आणि एवढ्या खेड्यामध्ये ज्या बाईचं आयुष्य गेलं तर तिने काही वेबसाईट बघितलेले नाहीत किंवा तिने काही पालकत्वावरची पुस्तकं वाचली नाहीत. तर अशा एका छोट्या गावामधली ती बाई आहे. पण तिच्या विचार प्रक्रियेनं तिनं ज्या प्रकारचं ते मूल घडवलं आहे, जो आत्मसन्मान त्या मुलाला शिकवला आहे, ते किती सुंदर आहे मला सांगा. आज झाडाच्या कळ्या श्याम तोडून आणतो, श्यामची आई त्याला सांगते अरे त्या कळ्यांना पूर्ण उमलू तरी द्यायचं ना. कळ्यांना पूर्ण उमलू देण्याचा त्यांचा निसर्गाने दिलेला हक्क तू का डावलतोस. आणि श्यामला ती त्याच्यावरून रागावते. प्रसंग छोटा आहे पण त्या प्रसंगाचं फूल कसं झालं बघा. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका गावी साने गुरुजींच्या व्याख्यानाला गेलो होतो. मला वाटतं कुरुंदवाड तालुक्यामध्ये गेलो होतो. तर तिथला एक व्यक्ती मला भेटला. तर मी त्यांना म्हटलं की साने गुरुजींना तुम्ही बघितलेलं आहे का. म्हातारा माणूस होता 75 वर्षाचा. तो हो म्हणे आमच्याकडे साने गुरुजींची तिथं नदीकाठी सभा झाली होती. म्हटलं एखादी आठवण. म्हणे माझा एक मित्र पुढे चालला होता आणि अशी निमुळती वाट होती. तर चालता चालता आपल्याला जी सवय असते झाडांची असे पानं तोडायचे, झाडांना असे हात मारायचे, अशी आपल्याला सवय असते. तर माझा मित्र पुढे चालला आणि त्याच्या मागे साने गुरुजी त्याला माहीतच नव्हतं. तर त्याने आपलं चालता चालता एका झाडाचं असं फूल असं खटकन तोडलं आणि चाललं पुढे.
तर पाठीमागून साने गुरुजींनी त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणे, अरे कशाला विनाकारण त्या झाडाचं फुल तोडलंस. करंट बघा, लहानपणी साने गुरुजींना त्यांची आई जी कळ येऊन बोलली, तर ते साने गुरुजींच्या उत्तराविषयात सुद्धा तो संस्कार जसाच्या तसा आला. आपल्या मुलाला भित्रा म्हणू नये म्हणून श्यामला जेव्हा विहिरीमध्ये आंघोळ करायला त्याचे मित्र बोलवायला येतात, तेव्हा श्याम वरती लपून बसतो आणि श्यामची आई काठी घेऊन, ती छमटी म्हणायची, त्या छमटीने त्याला मारते आणि त्या मुलांबरोबर त्याला पाठवते. घरी आल्यानंतर रात्री त्याच्या अंगाला हळद लावते श्यामची आई आणि त्याला म्हणते की माझ्या श्यामला भित्रा म्हटलेलं कोणी चालणार नाही. म्हणजे आपला मुलगा धाडशी झाला पाहिजे. आज पालक, एखादा मुलगा क्लासला जरी गेला तरी 4 वेळा फोन करणारे पालक, पोचला का, उतरला का, काय. तर या प्रकारची आई आहे ती श्यामची आई. किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून ती जे संस्कार देते ते किती सुंदर आहेत. दिवाळीचा दिवस असतो, नरक चतुर्दशीचा, आणि श्यामच्या आईला तिच्या भावानं पैसे पाठवलेले आहेत की तिनं साडी घ्यावी म्हणून. श्यामचे वडील जेव्हा नरक चतुर्दशीची आंघोळ करून बाहेर येतात तर ते विचारतात, अगं माझं धोतर कुठे आहे? तर श्यामची आई म्हणते की मी ते फाडून टाकलं. तर ते चिडतात, म्हणतात मी आता काय घालू? तर श्यामची आई लगेच दुकानातून आणलेलं कोरं करकरीत जे धोतर आहे ते वडिलांना देते. आणि वडिलांना ते धोतर दिल्यानंतर ते म्हणतात की अगं कुठून आणलेस पैसे? ती आई म्हणते, अहो माझ्या भावाने मला मनी ऑर्डर पाठवली होती ना, त्या पैशातून मी घेतले. तेव्हा अरे पण तुझ्या साडीसाठी ते पैसे होते ना. श्यामची आईचं उत्तर असं आहे, अहो मला कुठं मेलीला घराबाहेर जायचंय, तुम्हाला 4 चौघांमध्ये जावं लागतं, तेव्हा तुम्ही आधी धोतर घ्या, माझ्या साडीचं नंतर बघू. तिथं प्रसंग संपतो. पण श्यामकडे जेव्हा पैसे साठतात तेव्हा श्याम स्वतःसाठी शर्ट घेत नाही, तर त्याच्या धाकट्या भावासाठी कोट शिवतो. आणि म्हणून संस्कार हे अशा पद्धतीनं रूपांतरित होत असतात. शब्दांनी माणसं बदलत नाहीत, तर आचरणाने माणसं बदलत असतात. हा संस्कार साने गुरुजींसारखा माणूस अगदी सहजपणे देऊन जातो. छोट्या गोष्टीतून ती बाई त्या मुलावर संस्कार करते. श्याम एकदा पुण्याहून इकडे शिकायला असताना गावी येतो. आता शिकायला आलेला मुलगा गावी आल्यावर त्याला असं वाटतं की आपलं स्वागत व्हावं. तो सकाळी उठल्यानंतर वडील त्याला पाहतात. आता त्या काळी केस कापण्याची पद्धत असते, तर श्यामने केस थोडे वाढवलेले असतात. तर वडील लगेच म्हणतात, नुसता कावळा झालाय, शहरात जाऊन बिघडला, त्याला कटिंग करायला नको. आता त्यावेळी बिघडण्याच्या जी व्याख्या आहेत त्या प्रकारच्या होत्या. तर श्याम लगेच वडिलांना म्हणतो की, आईला म्हणतो की मी जातो परत, इथे येऊन तुम्हाला जर माझी किंमत नाही, कौतुक नाही, ते जर मला सारखं रागवत असतील तर कशाला थांबू, मी जातो निघून. श्यामच्या आईचं वाक्य किती छान आहे बघा. श्यामची आई त्याला म्हणते, अरे वडील आहेत ते, रागवलं तर कुठं बिघडलं. तो श्याम चिडून म्हणतो, आई केसात कसला आलाय ग धर्म, केसात कसला आलाय ग धर्म. ती कमी शिकलेली माऊली त्याला जे उत्तर देते ते उत्तर मोठं सुंदर आहे. ती म्हणते, श्याम तुला केस बाळगण्याचा मोह झाला की नाही, मग मोह टाळणे म्हणजे धर्म. किती सुंदर आहे बघा, की मोह टाळणे म्हणजे धर्म. आचार्य अत्रेय एका ठिकाणी असं लिहितात की धर्माच्या मी अनेक व्याख्या वाचल्या असतील, पण धर्माची इतकी सुंदर व्याख्या माझ्या तरी वाचनात नाही. आणि हे जे त्या बाईला सुस्त उत्स्फूर्तपणे, ते किती सुंदर आहे बघा. लाडघरच्या तीर्थामध्ये एक दिवस तिला त्या तीर्थाला जायचं असतं. श्यामच्या आईच्या मृत्यूपूर्वीचा प्रसंग येतो. श्यामला ती घेऊन जाते. ते वर्णन मोठं छान आहे, ते आदिवासीचा निसर्ग. मग ती श्यामला आंघोळ करायला लावते समुद्रात, आणि ती पण आंघोळ करते. आणि मग आंघोळ झाल्यानंतर ती त्या जवळ ठेवलेलं 1 पैशाचं नाणं समुद्राला टाकते आणि पाया पडते. श्याम हसायला लागतो. श्याम म्हणतो, आई ज्या समुद्राच्या पोटामध्ये इतकी रत्न आहेत, त्या समुद्राला तुझ्या 1 पैशाने काय होणार आहे. बघा त्या श्यामचा प्रश्न विचारण्याची पद्धत किती छान, आणि आईचं उत्तर किती छान. आई त्याला म्हणते, श्याम सूर्याकडे इतकं तेज असताना आपण त्याला काडवतीने ओवाळतोच की नाही. प्रश्न श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा आहे, प्रश्न वस्तूंचा नाही. म्हणजे किती छोट्या गोष्टीतून ती आई त्याच्याशी संवाद करते हे बघा. आणि मग त्या प्रेमातून, त्या मायेतून श्याम घडत चालतो. मला खरंच असं वाटतं की आज पालक आणि मुलं यांच्या नातेमध्ये जर काय हरवलं असेल तर हा संवाद हरवलेला आहे. ती श्यामची आई त्याला सक्ती करत नाहीये, ती फक्त त्याला सुचवते, ती फक्त त्याला सांगते आणि बाजूला होते. ती आग्रही नाही अजिबात. शंकराचार्यांची नुकती जयंती झाली. शंकराचार्यांचं एक वाक्य मोठं सुंदर आहे. त्यांचा शिष्य त्यांना विचारतो की सत्यस्य लक्षणम किम, सत्याचं सर्वात मोठं लक्षण कोणतं.
तर शंकराचार्य उत्तर देतात, अनाग्रह. सत्याचं सगळ्यात मोठं लक्षण कुठलं असेल तर अनाग्रह. म्हणजे दाबून दडपून उपदेश केला तर तिथं सत्य हरवतं. ते सत्य असं सहजपणे समोरच्याच्या हृदयामध्ये गेलं पाहिजे. मला असं वाटतं की श्यामची आई त्या प्रकारची. ती फक्त श्यामला सांगत राहते, हे असं आहे, तुला करायचं तर कर, नाही तर करू नको. म्हणजे ती तिची सीमारेषा तिने ठरवून घेतलेली. आज मुलं बिघडण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे की पालकांचा अतिरेक आहे, पालकांचा अति आग्रह आहे. आणि याचा परिणाम असा होतो की मुलं त्या प्रकारे ते रिॲक्टिव्ह होत आहेत, ते रिपल्सिव्ह होत आहेत. आणि याचा परिणाम असा होतो की पालकांच्या बद्दल मुलांच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना तयार होते, एक अंतराची भावना तयार होते. एक सहजपणे एखाद्या झाडाला आपण बी टाकावं आणि ते सहजपणे फुलत जावं, अशा पद्धतीचं मुलांचं आणि यांचं नातं राहिलेलं नाही. श्यामच्या आईचं दुसरा जो संस्कार आहे श्यामवरचा, की ते गाणं आणि गोष्टीतून तिने श्यामला फुलवलेलं आहे. आणि म्हणून साने गुरुजी पुढच्या आयुष्यामध्ये जे प्रसिद्ध झालेत ते गाणे आणि गोष्टींसाठी प्रसिद्ध झाले. त्या भरजरी ग पितांबरी, ते जे श्यामच्या आई पिक्चरमधलं जे गाणं आहे, तर ते गाणं किंवा परंपरा, रामायण असेल, महाभारत असेल, साने गुरुजी एक सश्रद्ध उपासक म्हणून जे पुढे आले, त्याचं कारण भारतीय संस्कृतीतल्या ह्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत, या सगळ्या आईनं त्यांच्यापर्यंत पेरलेल्या आहेत. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं धार्मिक गोष्टी श्यामची आई त्यांना सांगते, ज्या प्रकारे श्यामची आई त्यांना गाणे म्हणून दाखवते, त्यानंतर सकाळी दळण दळताना ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या कहाण्या त्यांना सांगते, याच्यामधून मला असं वाटतं श्याम हा संवेदनशील झालेला. आज आहे का आपल्याकडं तेवढा वेळ आहे का मुलांशी बोलण्याचा? आज आपल्याच हातात मोबाईल असतील तर मुलांचा मोबाईल नाही सुटणार. घरात जे असेल ते मुलं उचलतील. घरात जर फक्त रिमोटच असेल तर मुलं रिमोट उचलतील. घरामध्ये जर फक्त यूट्यूब उघडे असेल तर मुलं यूट्यूब उघडतील. आणि घरामध्ये जर पुस्तकं असतील तर मुलं पुस्तकं उचलतील. श्यामच्या घरामध्ये श्यामची आई सातत्यानं त्याच्याशी बोलते. टॉकिंग टर्म्समध्ये श्यामची आई सारख्या संवाद आहे, सारखं बोलती, सारख्या चर्चांमधून श्याम घडतोय. आज मला असं वाटतं की आपण मुलांवर वस्तूंचा इतका मारा करतोय की त्या वस्तूंच्या माऱ्यामध्ये त्या मुलांशी संवाद तुमचा संपलेला आहे. आणि म्हणून श्यामची आई मला त्यासाठी महत्त्वाची वाटते. आणि सामाजिक संस्कार ज्या पद्धतीने ती करते, की मला सांगा की मध्यंतरी मी एक पोस्ट लिहिली होती की त्या काळातल्या ब्राह्मण कुटुंबातली मुलं जर कुठे जेवायला गेली तर त्या मुलांना दक्षिणा द्यायची. आता ते श्यामची आई त्या काळाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये समजून घेतली पाहिजे. तर श्याम एका ठिकाणी जेवायला जातो आणि मग ते सगळ्या मुलांना जशी सगळ्या ब्राह्मणांना दक्षिणा देतात तशी श्यामला पण दक्षिणा देतो. आता त्या काळाचा 1 पैसा घेऊन श्याम आनंदाने घरी येतो आणि आईला सांगतो, आई मला 1 पैसा दक्षिणा मिळाली. श्याम त्याच्या आईला म्हणते, श्याम ज्यांचं पोट फक्त धर्मपूजेवर अवलंबून आहे अशाच लोकांसाठी दक्षिणेची सोय केलेली आहे. आपल्यासारख्या ज्यांना शेतीचं उत्पन्न आहे अशा लोकांसाठी दक्षिणा नसते. तू असं कर, हे दक्षिणेचे पैसे पुन्हा मंदिरात नेऊन ठेव. ती सुद्धा गरीब आहे श्यामची आई, की ज्याच्या घरावर जप्ती आलेली आहे, जी कर्जबाजारी आहे, तरी ती सांगते की हा 1 पैसा मंदिरामध्ये ठेवणे, हे पैसे आपण त्याला हात लावायचा नसतो. मला सांगा की ज्यांचे बंगले आहेत अशा घरातल्या महिलांनी सुद्धा जेव्हा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आणि ज्या प्रकारच्या योजनाचे लाभार्थी जे श्रीमंत कुटुंबामधले आपण बघतो, तर ते सगळं बघितल्यानंतर कुठून कुठवर चालत चालत आपण आलो इथवर थेट असं वाटायला लागतं, की या कुठेतरी अशक्यप्राय गोष्टी या वाटायला लागतात. आणि म्हणून श्यामची आई ज्या प्रकारचे संस्कार श्यामवर करते, की हा किती मोठा संस्कार आहे बघा ना. जे आपलं आहे तेच फक्त आपण घ्यायचं आणि जे आपलं नाही आहे ते आपण नाही घ्यायचं. तर हे जे श्यामच्या आईचं वैशिष्ट्य आहे ते किती वेगळं आहे की नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की श्यामची आई ही कोणत्या मुख्यमंत्र्याची आई नव्हती, श्यामची आई कोणत्याही मंत्र्याची आई नव्हती. पण आज 100 वर्ष तिच्या मृत्यूला होऊन गेली तरी महाराष्ट्राने तिला लक्षात ठेवलंय. महाराष्ट्राच्या काळजामध्ये श्यामची आईची जी जागा आहे ती जागा यासाठी आहे की ती आई त्या अर्थानं संवादी आहे. ती त्या अर्थाने फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम यांना श्यामला घडवते. मला सांगा की आज आपण इतके सुशिक्षित आहोत, इतके शिकलेले आहोत, पण आमची मुलं जी बिघडत आहेत याचं कारण असं की या प्रकारची माया, या प्रकारचं प्रेम आणि या प्रकारचं जगणं हे मुलांमध्ये संक्रमित होत नाही आमचं. आणि म्हणून ते संक्रमित होणं जे आहे त्याच्यातून माणसं घडत असतात. आणि म्हणून साने गुरुजी जे घडले त्या घडण्यामध्ये लहानपणी ज्या प्रकारचं अपब्रिंगिंग साने गुरुजींचं आईनं केलं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. पण त्याचा अर्थ आता
आजच्या संदर्भामध्ये लावला पाहिजे. जशा या छोट्या गुरुजींच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी मागे एक सकाळमध्ये लेख लिहिला होता की श्यामच्या आईचं आज काय करायचं. तर आजच्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी घेता येतील का? आज कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्यात आईच्या धाकानं किंवा आईच्या आक्रमक स्वभावानं, आईवडिलांच्या आक्रमकतेनं. तर याचं कारण असं की त्यांना ते वाटतच नाही की आपल्याला या घरामध्ये समजून घेतलं जाईल. मध्यंतरी मुंबईच्या एका मुलीने आत्महत्या केली होती आणि तिच्या हातामध्ये जी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलं होतं की आज मला कमी मार्क पडले, पप्पांनी मला टॉमीच्या गाळ्यातल्या साखरेने मारलं असतं म्हणून मी आत्महत्या करते. तर मला सांगा की इतकं जर गॅप आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये असेल तर कशा पद्धतीने आपण पुढच्या पिढ्या घडवणार आहोत. आणि म्हणून एक पिढी अशी होती की मुलांकडे प्रचंड दुर्लक्ष असायचं. म्हणजे मी शिक्षक असताना ज्या शाळेमध्ये कामं केली तर ते एखाद्या पालक आल्यानंतर आम्ही विचारत होतो की बाबा कोणत्या वर्गात आहे मुलगा तुमचा, काहीतरी 7वी का 8वीत आहे. म्हणजे अशा पद्धतीचे पालक बोलणार आहे. आणि दुसरीकडे आज असे पालक आहेत की वर्गात कोणता धडा चाललाय हे सुद्धा त्या आईला माहीत असतं, मुलाला माहीत नसलं तरी. किंवा 10वीचे तिचा पेपर असला मुलाचा तर महिन्याच्या रजा काढणारे आई आहेत. तर कधी कधी मला असं वाटतं की ते देवाला म्हटलं जातं ना नेहमी किंवा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर खरंच देवाला आईबाप असते तर त्याला खरंच वाईट वाटलं असतं का? मला खरंच प्रश्न आहे. किंवा ज्या ठिकाणी आई वडील नाही त्या जागेला स्वर्ग म्हणतात की काय, असं सुद्धा मला उलटं वाटायला लागतं. तर हे जे सगळं आपण अति आक्रमकपणा जो पालकांमध्ये आलेला आहे किंवा मुलांवर सातत्यानं लादत राहणं, सारखं आक्रमण करत राहणं. मला सांगा ते पोरगं जे आता UPSC मध्ये त्याला रँक मिळाली, बिरदेव आपल्या धनगराचा मुलगा तो, हां, तर काय त्या आईबापाचं काय लक्ष आहे मला सांगा बरं त्या पोराकडे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की दुर्लक्ष जर असेल, त्याचं वाक्य मोठं छान आहे, मी त्याची मुलाखत मुद्दाम बारकाईने ऐकली. तर त्याच्यामध्ये त्याला असं विचारलं की तुझ्या आई वडिलांना काहीच कळत नव्हतं तू काय करत होता ते, तर त्याचा नेमका काय परिणाम झाला. तो म्हटला त्याचा खूप चांगला परिणाम झाला. त्याचं वाक्य इतकं सुंदर आहे तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तो असं म्हटला की जेव्हा तुमच्यावर कोणीतरी जबाबदारी टाकतं ना तेव्हा तुम्हाला जास्त सजग राहावं लागतं. म्हणजे तो म्हटलं माझ्या आईवडिलांनी जर माझी जबाबदारी घेतली असते शिक्षणाची तर मी कदाचित बेफिकीर झालो असतो. पण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय ना, मग तुमच्यावर जेव्हा कोणीतरी पूर्ण विश्वास टाकतं ना तेव्हा जास्त जबाबदारीने वागणं तुम्हाला भाग असतं. किती सुंदर आहे बघा ते. आणि म्हणून तो म्हटला की मग मला वाटायला लागलं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिली ना संधी आता शिकायची, मग आपण अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे. आचार्य रजनीश एका ठिकाणी असं म्हणतात की कुंडीमध्ये लावलेलं रोप हे अतिशय कमकुवत असतं, कारण दिवसातून 10 वेळा तो मालक त्याच्याकडे लक्ष देत असतो, पाणी टाकत असतो, खत टाकत असतो, हात लावत असतो. आणि जंगलात उगवलेलं झाड मात्र अधिक ताकदवान असतं आणि ते अत्यंत वेगाने वाढतं. याचं कारण असं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. गप्रप्रधानांनी सुद्धा 7 उत्तराची कहाणीमध्ये अशाच टाईपचं विधानं त्याच्यामध्ये काही केलेली आहेत. आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं की एखाद्याकडे दुर्लक्ष असणं याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या मूलभूत क्षमता अधिक विकसित होत असतात. एका परदेशी लेखकाचं एक वाक्य असं आहे, ते कदाचित तुम्हाला क्रूर वाटेल, पण तो असं म्हटलं की माझ्या वडिलांचं माझ्या व्यक्तिमत्वातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की माझा जन्म झाले ते वारले. माझ्या वडिलांचं माझ्या व्यक्तिमत्वामधलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की माझा जन्म झाले ते वारले. म्हणजे त्याचं म्हणणं असं की माझ्या वडिलांनी माझ्या व्यक्तिमत्वावर काही प्रकाशच टाकू शकले नाहीत, प्रभाव टाकू शकले नाही, आणि त्याच्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालो. तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करा की ज्या मुलांच्या आईवडिलांपैकी एक पालक लहानपणी वारलेला असतो तर त्यांच्यामध्ये जबाबदारी जाणीव खूप लवकर विकसित होते आणि ते पटकन स्वतःच्या पायावर उभे राहतात. आणि ज्यांचे आईवडील दीर्घकाळ जिवंत असतात ते रात्री 12 वाजता घरी आले तर ते बाप जागाच असतो, हळूच म्हणतो का रे कुठं गेला होता, आत्ता आला का तू. म्हणजे त्यालाही मुलगा झालेला असतो पण तरी त्याची काळजी ते करत असतात. तर त्याच्यामध्ये अधिक जबाबदारीचं जे आहे ते भान फारसं विकसित होत नाही. तरी सगळे मानसशास्त्रीय मुद्दे आहेत. आणि श्यामची आई मला त्या अर्थाने महत्त्वाची वाटते. श्यामच्या आईच्या मृत्यूच्या पूर्वी श्याम असा वैतागून निघालेला असतो. तो म्हटला की नाही मी जातो आता, मला नाही थांबायचं, मी माझ्या शिक्षणासाठी जातो. श्यामची आई त्याला खूप वेळा समजून सांगते की तू जाऊ नको, थांब येते. नाही अडवत त्याला, तुला जावंसं वाटतंय ना श्याम, जातो. तर हे जे त्या बाईचं भान आहे ना की सांगायचं आणि बाजूला व्हायचं, सांगायचं आणि बाजूला व्हायचं. आपण जे फार बोकलून मुलांच्या मागं लागतो ना त्याच्यातून मुलं जास्त बिघडण्याची शक्यता आहे. दाटोनी उपदेश करू नये असं एक संत वचन सुद्धा आहे. तर म्हणून श्यामच्या आईच्या आजच्या मानसशास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला अर्थ लावता आले पाहिजेत असं मला वाटतं.
आणि मग श्यामच्या आईच्या मृत्यूनंतर श्याम असं म्हणतो की माझी आई लवकर गेली, कदाचित तिला असं वाटलं असतं की मी तिच्यामध्ये अडकून पडेल की काय, आणि म्हणून ती कदाचित लवकर निघून गेली असेल. मी तिच्यातून निघून भारत मातेची सेवा करावी असं कदाचित तिला वाटलं असेल, म्हणून तिनं कदाचित लवकर जायचा निर्णय घेतला असेल. आणि म्हणून साने गुरुजींमधली जी मातृहृदयता आहे ती आईमधून डायरेक्ट ट्रान्समिट झालेली आहे, डायरेक्ट त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आलेली आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये 2च माणसं अशी आहेत तुम्हाला सांगतो. एक ज्यांना आपण पुरुष असून माऊली म्हणतो, एक ज्ञानेश्वर माऊली आणि साने गुरुजी. या दोघांनाच आपल्याला प्रश्नही पडत नाही की आपण यांना माऊली का म्हणतो, हे तर पुरुष आहेत ना. पण यांनी स्वतःमधल्या ज्या पुरुषत्वाच्या ज्या काही रानटी क्षमता आहेत त्या रानटी क्षमता विसर्जित केलेल्या आहेत. आणि मग आचार्य रजनीश असं म्हणतात की आपल्याकडे संत किंवा आपल्याकडे जे महापुरुष आहेत, जे संतत्वाला पोहोचलेले पुरुष आहेत, त्यांच्या चित्रामध्ये आपण त्यांना दाढी मिशा दाखवत नाही. गौतम बुद्ध 80 वर्ष जगले, पण गौतम बुद्धांच्या कुठल्याच फोटोमध्ये त्यांना दाढी किंवा मिशा नाही आहेत. ज्ञानेश्वरांचे फोटो एखाद्या लहान मुलीचा फोटो वाटतो. याचं कारण असं की ज्यांच्यामध्ये ज्या पुरुषांच्या ज्या क्षमता आपण असं म्हणतो की अहंकार, कठोरता, क्रूरता, या सगळ्या क्षमता विसर्जित होऊन ज्या अत्यंत मृदू झालेल्या आहेत, मृदू सबाह्य नवनीत असं जे वर्णन केलं जातं, तर त्या प्रकारचं व्यक्तिमत्व जेव्हा तुमचं होतं तेव्हा तुमच्यामध्ये पुरुषांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं विसर्जित होतात आणि तुम्ही एखाद्या स्त्रीसारखे दिसायला लागता. असं रजनीशांनी त्याचे अनालिसिस केलं आहे. तर म्हणून मला असं वाटतं साने गुरुजींचे फोटोसुद्धा बघा, एखाद्या स्त्रीचा फोटो वाटतो, ज्ञानेश्वरांचा फोटो एका स्त्रीचा फोटो वाटतो. आणि म्हणून साने गुरुजींचं रूपांतरण त्यांनी स्वतः इतक्या प्रेमामुळं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी पुरुषत्वाच्या ज्या क्रूर क्षमता आहेत, म्हणजे आपण बघा 2 वर्ग केलेले आहेत की भावनिक असणं, प्रेम असणं, करुणामय असणं, स्नेहपूर्ण असणं, त्यागमय असणं, समर्पणशील असणं, ही सगळी स्त्रियांची लक्षणं आपण मानलेली आहेत. आणि पुरुषांची लक्षणं ही तथाकथित पराक्रम, म्हणजे हिंसा करणं, पराक्रम करणं, क्रौर्य, या प्रकारच्या क्षमता आपण पुरुषांच्या मानलेल्या आहेत. तर आयुष्याचं उन्नत होणं म्हणजे काय, तर पुरुषी क्षमतांकडून तुमचा प्रवास हा स्त्रैण क्षमतांकडे झाला पाहिजे. ओशो त्याला स्त्रैण शब्द वापरतात. आणि म्हणून या पुरुषत्वाच्या क्षमताकडून तुम्ही जसजसे स्त्रैण क्षमतांकडे तुम्ही निघता त्या क्षणी तुमचं व्यक्तिमत्व उन्नत व्हायला लागतं. आणि साने गुरुजींसारखा माणूस हा त्या अर्थाने उन्नत झालेला आहे, हे त्याच्या व्यक्तिमत्वात पालकांचं योगदान आहे असं मला वाटतं. दुसरा जो मुद्दा आहे की मी शिक्षकांसाठी साने गुरुजी हा विषय घेतलेला आहे. तर असे साने गुरुजी 1924 साली शिक्षक झाले. तो दिवस होता 17 जून 1924. 17 जूनला साने गुरुजी शिक्षक झाले. अमळनेर नावाचं छोटं गाव, त्या अमळनेरच्या शाळेमध्ये साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जायला सुरुवात केली. त्या ठिकाणी एक गोखले गुरुजी म्हणून होते. ते गोखले गुरुजी साने गुरुजींना असं म्हटले की तुम्ही व्हाल का शिक्षक आमच्या शाळेत? गुरुजी म्हणाले होईल. तर गुरुजी आज जसे फोटोत दिसतात तेव्हा तसे दिसायचे नाही. साने गुरुजींना थोड्या मिशा होत्या, काळी टोपी घालायचे साने गुरुजी, काळा कोट घालायचे, नंतर गळ्यामध्ये उपरणं असायचं. त्यांचे ते फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आणि मग साने गुरुजींचं D.Ed. झालेलं नव्हतं. त्यामुळे अनेकांना शंका होती की साने गुरुजी D.Ed. नसताना शिक्षक म्हणून यशस्वी ठरतील का. तर साने गुरुजींना जेव्हा असं विचारलं तुम्ही D.Ed. नाही, मग तुम्हाला चांगलं शिकवता येईल का. गुरुजी बोलायला म्हणजे मिश्किल होते. ते म्हणे का कोकिळेने कुठं गाण्याचा क्लास लावलेला असतो कोकिळेने कुठं गाण्याचा क्लास लावलेला असतो. आणि मग गुरुजी असं म्हणाले की जमेल मला ते. पण गुरुजींचा स्वभाव कठोर नाही. गुरुजी काही मारायचे नाही, बोलायचे नाही, कोणाला रागवायचे नाही. मग कसं जमायचं गुरुजींना शिकवणं. तर सुरुवातीला मुलं टिंगल करायचे, मुलं वर्गातून उठून जायचे, बडबड करायचे. गुरुजी आपल्या मायाने बोलत राहायचे. पण जसजसं त्यांच्या बोलण्यातलं कणव, माया आणि प्रचंड व्यासंग विद्यार्थ्यांना जाणवायला लागलं ना, तसतशी मुलंसुद्धा मंत्रमुग्ध व्हायला लागली. शाळेची घंटा होऊन जायची, पण साने गुरुजी शांतपणे बोलत राहायचे. मुलांचंही लक्ष नसायचं. शिक्षक आणि विद्यार्थी शाळेतले इतर वर्गातले गुरुजींच्या वर्गाच्या खिडकीबाहेर येऊन ऐकत राहायचे की गुरुजी कसे बोलतात. आणि हा माणूस इतका उत्कट होता की एकदा निर्धन हा शब्द आला. आणि तो निर्धन शब्द आल्यानंतर साने गुरुजींनी भोगलेलं लहानपणापासूनचं दारिद्र्य त्यांना आठवलं आणि त्या माणसाच्या डोळ्यातून खळखळ अश्रू यायला लागले. एकदा आईवर काहीतरी एक वाक्य आलं आणि आईचं वाक्य आल्यानंतर साने गुरुजींच्या परत डोळ्यामध्ये अश्रू आले.
आणि असा हा उत्कटतेने जगणारा माणूस. एकदा एक विद्यार्थी त्यांना खूप त्रास द्यायला लागला वर्गामध्ये. साने गुरुजींनी छडी आणायला सांगितले. आता साने गुरुजी मुलांना मारणार म्हटल्यानंतर तो ऐते शिक्षण. साने गुरुजींनी काठी आणली आणि स्वतःच्याच हातावर छड्या मारून घेतल्या आणि म्हणाले, टीचर इज लाईक ए फुटबॉल, एनीवन कॅन किक हिम. कुणी यावं आम्हाला किक मारून जावी. आणि साने गुरुजींनी स्वतःला छड्या मारून घेतल्या. तर असं हे व्यक्तिमत्व होतं, प्रचंड उत्कट, प्रचंड प्रेम. त्यांचे प्रयोगही अफलातून असायचे. एकदा वर्ग चालू असताना पाऊस पडायला लागला. गुरुजी म्हणाले, काय बसले वर्गामध्ये, चला बाहेर, मी भिजतो, तुम्ही भिजा. तर व्यक्तिमत्वामधली उत्स्फूर्तता जी आहे ती खूप भन्नाट होती. एकदा विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की गुरुजी कधीचं फुल कसं होतं. गुरुजी म्हणाले, बघू आज रात्री आपण. आणि रात्रभर विद्यार्थ्यांना गुरुजी त्या वसतिगृहात असताना वर्गात त्या बाहेर घेऊन बसले आणि पहाटे जेव्हा ते कधीचं फुल झालं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले, बघा असं कधीचं फुल होतं. आज आम्ही काय केलं असतं, यूट्यूबची लिंक टाकली असते मुलांना, बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीने कधीचं फुल होतं. तर ही जी उत्स्फूर्तता आहे साने गुरुजींमधली, ती त्यांच्यातला शिक्षक विकसित करत होती. त्यांचे गोखले गुरुजी म्हणून जे शिक्षक होते ते गुरुजींना म्हटले, गुरुजी आपलं एक वसतिगृह आहे, तुमचं लग्न झालेलं नाही, तुम्ही तिथे राहा आणि काम पहा आमच्या वसतिगृहाचं. गुरुजी म्हटले, आनंदाने, फक्त आर्थिक हिशोब माझ्याकडे देऊ नका. आणि गुरुजी तिथं राहिले. मग त्या वसतिगृहामध्ये गुरुजींचं दिनक्रम काय. आज आमचे शिक्षक अशैक्षणिक कामाबद्दल तक्रार करतात की आम्हाला खूप काम आहे. या माणसाचं वेळापत्रक बघा. पहाटे 4 वाजता हा माणूस उठायचा, 4 ते 6 छात्रालय नावाचं मासिक लिहायचा, भित्तीपत्र. ते रोज विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी भिंतीवर लावायचा. त्यानंतर ते जे लावलेलं आहे तर 6 वाजता मुलं आवरायची, स्वतःची प्रार्थना घ्यायचा. 6 ते सकाळी आवरायचा. मुलं शाळेत गेली का खोल्यांमध्ये जायचा, मुलांची आवराआवर करायचा. दुपारी जेवण करून शाळेमध्ये जायचा. शाळेतून आल्यावर संध्याकाळी परत मुलांची प्रार्थना, संध्याकाळी मुलांच्या जेवणाचं पाहायचं आणि मग संध्याकाळी स्वतःचं आवरून झोपायचा. पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत हा माणूस पूर्ण वेळ काम करायचा मुलांसाठी. आता ती पोरं कशी, उठली, बाथरूममध्ये गेली, बाथरूममध्ये गेल्यानंतर टॉवेल तसेच टाकलेले, अंडरपॅन्ट तसेच टाकलेल्या, खोलीमध्ये तुम्हाला ते जुने वसतिगृह आठवत असतील, भाकरीचे तुकडे पडलेले किंवा अंथरुणाच्या घड्या घालायच्या नाही. साने गुरुजी बाथरूममध्ये जायचे, प्रत्येक मुलाचे अंडरपॅन्ट पिळून टाकायचे, प्रत्येकाच्या पांघरुणाच्या साने गुरुजी घड्या घालायचे आणि त्यांना त्यात काही वाटायचं नाही, खोल्या झाडून काढायचे. तर अगदी मुलांना असं वाटायचं कोणतरी नोकर ठेवला असेल. मग एक दिवस एक मुलगा आजारी होता. त्या आजारी असताना त्या मुलाने काय केलं, मुद्दाम तोंडावर पांघरून घेतलं. साने गुरुजी खोलीत शिरल्या. त्याला वाटलं शाळेत पाठवतील आणि मग तो सहज पाहायला लागला. गुरुजींनी काही नाही, हातामध्ये आपले अंडरपॅन्ट बनियन आणले होते, ते सगळे वाळत टाकले, टॉवेल वाळत टाकले, खोल्या सगळ्या झाडून काढल्या. नंतर रुटीन जसं त्यांच्या दृष्टीने त्यात काही विशेष वाटत नव्हतं. अंथरुणाच्या घड्या घातल्या आणि साने गुरुजी गेले. संध्याकाळी तो मुलगा इतर मुलांना म्हणाला, अरे भो, तुम्हाला माहिती आहे का आपले अंडरपॅन्ट बनियन हे सगळं कोण धुतंय, हे खोल्या कोण झाडतंय. ते पोरं म्हटले, काय कोणीतरी नोकर लावला असेल ना. तो म्हणे, नोकर, अरे आपण ज्याला देव मानतो ते गुरुजी आपल्या अंडरपॅन्ट धुतंय. आता त्यावेळेचे पोरं आहेत ते. आजचे पोरं म्हटले असते काय उपकार करतात का, पगार नाही घेत का, बरोबर आहे ना. तर त्या मुलांना इतकं वाईट वाटलं. ती सगळी मुलं साने गुरुजींकडे गेली, रडायला लागली. म्हणाले, गुरुजी आम्हाला वाईट वाटतं, तुम्ही आमचे अंडरपॅन्ट धुवावे, आम्हाला बरोबर नाही वाटत, ते चुकलं आमचं. काय उत्तर द्यावं साने गुरुजींनी. गुरुजी म्हणाले, तुम्ही घरी जाता की नाही. म्हणजे जातो. मग घरी गेल्यावर तुमचे कपडे कोण धुतं. आमची आई धुते. संपलं म्हणे, आजपासून मला तुमची आई समजा. आणि साने गुरुजींचं एक सुंदर वाक्य, गुरुजी असं म्हणतात की माझ्या हाताला सेवेची भूक आहे, माझ्या हात सेवा मागतात. आणि या माणसाला खरंच सेवेची भूक होती. आणि मग साने गुरुजी त्या मुलांची या प्रकारची सेवा करत राहिले. एक मुलगा आजारी होता, कृष्णा उमदीकर नावाचा. तर साने गुरुजी तो आजारी पडला आणि गावाकडे गेला. गुरुजी त्याला जाताना म्हटले, कृष्णा चाललायस खरा, पण मला कळवा बरं वाटतंय की नाही. त्या काळात विषम ज्वर नावाचा ताप असायचा आणि तो 21 दिवस राहायचा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, कृष्णाचा काही निरोप नाही. साने गुरुजींनी एक बैलगाडी पकडली, त्याचं घर शोधत साने गुरुजी गेले
आणि त्याला म्हटले, कृष्णा असं रे कसं, तू कळवलं सुद्धा नाहीस, तुला काय होतंय, तुझं काम नाही कळवायचं, आता तू बरा होईपर्यंत मी तुझ्याच घरी राहणार. कल्पना करा, आज जे रिलेशन शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आहेत त्या पार्श्वभूमीवर कसं समजून घ्यायचे. आणि हा माणूस त्या कृष्णाच्या घरी राहिला आणि त्याला बरं झाल्यानंतर परत वसतिगृहामध्ये घेऊन आला. आणि म्हणून इतक्या टोकाला जाऊन प्रेम करता येते का विद्यार्थ्यांवर? हे साने गुरुजींनी केलं विद्यार्थ्यांवर. हा माणूस पगारातली निम्म्यापेक्षा जास्त रक्कम विद्यार्थ्यांवर खर्च करायचा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला महिना अखेरला दारात उभं राहायचं, वर्गाच्या बाहेर बोलवायचं त्याला अपमान वाटू नये म्हणून, आणि कागदी पुडीमध्ये पैसे त्या मुलाला, तुझी 10 रुपये फी, तुझी 8 रुपये फी, तुझी 9 रुपये काय जी असेल ती त्या काळातली ती फी त्या मुलाला द्यायची. जी मुलं पुण्याला शिकायला आली त्या पुण्याला शिकायला आलेल्या मुलांचा खर्च सुद्धा साने गुरुजींनी केला. तर एखादा माणूस इतका समर्पित होऊ शकतो का? मला खरंच कोडं वाटतं की खरंच आपण आज फक्त बडबड करतोय असं मला वाटतं. साने गुरुजींची जी काही उत्कटता आहे ती उत्कटता नाही येऊ शकली आपल्यामध्ये. एक त्यांचा उपक्रम सांगतो की तो तुम्हाला सुद्धा खरा वाटून खरा वाटणार नाही. एक छात्रालय नावाचं भित्तीपत्र साने गुरुजी चालवायचे. काय होतं छात्रालय? छात्रालय याचा अर्थ साने गुरुजी खानदेशातल्या त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचायला मिळत नाही म्हणून साने गुरुजींनी त्या काळामध्ये रोज एक भित्तीपत्र लिहिलेलं आहे. आदल्या दिवशी हा माणूस वाचनालयामध्ये जायचा, ग्रंथालयामध्ये शाळेच्या उभे उभे 2-4 पुस्तकं वाचून टाकायचा. काही पुस्तकं घरी घेऊन यायचा, रात्री वाचन करायचा. पहाटे 4 वाजता साने गुरुजी उठायचे आणि 4 वाजता उठल्यानंतर हा माणूस मुलांना काय आवडेल ती माहिती सगळी लिहून काढायचा. 2 तास ते लेखन केल्यानंतर सकाळी 6 वाजता उठण्यापूर्वी वसतिगृहामध्ये त्या प्रकारचं माहिती साने गुरुजी विद्यार्थ्यांना लावायचे. त्यात काय काय आहे? अमळनेरला जर तुम्ही गेलात तर तिथल्या नगरपालिकेमध्ये आज सुद्धा ती सगळी माहिती लावलेली आहे. त्याच्यामध्ये ग्रह, तारे, खगोलशास्त्राची माहिती आहे, जगातल्या वेगवेगळ्या देशांची माहिती आहे, शास्त्रज्ञांची चरित्र आहेत, स्वातंत्र्य सैनिकांची चरित्र आहेत. इतकं विविधांगी साने गुरुजींनी त्या काळामध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो की ते आज आपण थक्क व्हायला होतं. त्याच्यामध्ये कोडी आहे, त्याच्यामध्ये विनोद आहे, त्याच्यामध्ये सर्वेक्षण आहे. वसतिगृहातल्या किती मुलांना सायकल चालवता येते, वसतिगृहातल्या किती मुलांना पोहता येतं, वेगवेगळ्या गावांचे इतिहास आहेत, खानदेशचा इतिहास आहे, गांधीजींच्या गोष्टी आहेत, प्रचंड माहिती आहे. आणि हे साने गुरुजींनी किती दिवस केलं सांगू? 2 वर्ष. शाळा 200 दिवस चालते. 400 अंक या माणसाने लिहिलेले आहेत. 400 अंक. रोज हा माणूस पहाटे 4 वाजता उठतोय आणि किमान 2 फुलस्केपची माहिती, म्हणजे साधारणपणे 400 दिवस जर धरले तर 800 फुलस्केपची पानं साने गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी लिहिली. मला सांगा, आज कागद उपलब्ध आहेत, आज इंटरनेटवर इतकी माहिती उपलब्ध आहेत, पण मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांसाठी इतका वेळ दिला नाही हे मी आज कबूल करतो. विद्यार्थ्यांसाठी इतका वेळ देणं हे काय प्रकरण आहे साने गुरुजी? मला सांगा ना, कशा पद्धतीने या माणसाने हे केलं असेल? आणि तरी सुद्धा विद्यार्थी ते वाचत नव्हते. साने गुरुजी खंत व्यक्त करतात, अरे मी इतकं लिहितोय, तुम्ही किमान वाचा तरी. आणि मुलांविषयी, मुलांना सामाजिकदृष्ट्या सजग करणं जे ते भयानक आहे साने गुरुजींचं. आचार्य कृपलानी एकदा अमळनेरला आले होते आणि अमळनेरला आचार्य कृपलानींची सभा होती. तर साने गुरुजींनी रांगेमध्ये विद्यार्थ्यांना त्या सभेला नेलं होतं. मगाशी दळवी मॅडम आणि आम्ही सगळे व्याख्यानापूर्वी बसलो होतो, तर आम्ही हीच चर्चा करत होतो की विद्यार्थ्यांना कशी गोडी लावायची या सगळ्या गोष्टींची, व्याख्यानमाला किंवा या सगळ्या गोष्टींची. तर साने गुरुजींसारखा माणूस रांगेमध्ये विद्यार्थ्यांना त्या व्याख्यानाला घेऊन गेलाय, कृपलानींच्या व्याख्यानाला. आणि घरी आल्यानंतर, म्हणजे वसतिगृहात आल्यानंतर विद्यार्थी जेवले, झोपले, साने गुरुजी चार्ज झालेले की काय कृपलानी बोलले, पोरं झोपले कसं काय करावं साने गुरुजींनी? त्या सगळ्या पोरांना असं गदागदा हालून उठवलं. उठा म्हणे, अरे तुम्हाला झोप कशी येते इतकं सुंदर भाषण ऐकल्यानंतर, चला गप्पा मारू आपण भाषणावर. म्हणजे उत्स्फूर्तता किंवा उत्कटता काय असू शकते व्यक्तिमत्वातली. आणि साने गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारलेल्या आहेत की आचार्य कृपलानींच्या भाषणात तर तुम्हाला काय आवडलं. आजचे जे प्रश्न आहेत ते त्या काळात सुद्धा होते. आज आपण असं म्हणतो की विद्यार्थ्यांना कशातच गोडी राहिलेली नाही, विद्यार्थी ऐकायला येत नाहीत वगैरे आपण बोलतो. हा प्रश्न साने गुरुजींना सुद्धा पडलेला आहे ना. साने गुरुजी एका ठिकाणी असं लिहितात की मी जेव्हा विद्यार्थ्यांना देशाबद्दल सांगायला जातो तेव्हा माझे विद्यार्थी माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे आजचा सेम प्रॉब्लेम. पण आपल्यात आणि गुरुजींमधला फरक आहे की आपण फक्त तक्रार करतो, साने गुरुजी उपाय शोधतात. साने गुरुजी असं म्हणतात
की विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची आवड नाही, याला मीच जबाबदार नाही का? आणि मग गुरुजी असं म्हणतात की इथून पुढं त्या मुलांना ती आवड लावण्यामध्ये मी कमी पडलेलो आहे, आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची आवड लागावी म्हणून माझ्या तासामधली प्रत्येक 5 मिनिटं विद्यार्थ्यांशी मी सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर बोलणार आहे. आणि मग साने गुरुजींनी तो उपाय केला. साने गुरुजींपासून प्रेरणा देऊन मी ज्या शाळांवर मुख्याध्यापक होतो 2 गावांमध्ये, तिथे मी हा प्रयोग करून पाहिला होता आणि खरंच तो प्रभावी प्रयोग आहे. मी शाळेतला जो शेवटचा तास आहे हा गप्पांचा तास म्हणून जाहीर केला. नाहीतर शेवटच्या तासाला कोण मनापासून शिकवतं? पोरंही बेलची वाट पाहत असतात आणि शिक्षक पाहतात पण दाखवत नाहीत. तर आम्ही असा प्रयोग केला की शेवटच्या तासाला शिकवायचं नाही, आणि 45 विषय काढले, असे शिक्षकांनीच काढले की त्याच विषयावर गप्पा मारायच्या मुलांशी. त्या टाचणवळीमध्ये लिहायचं आणि त्याचा रिपोर्ट करून मला द्यायचं आणि मग गप्पा मारायच्या मुलांशी. मग शिक्षकांनी किती सुंदर विषय काढले होते. मग त्याच्यामध्ये आमच्या काही शिक्षकांनी छान छान विषय काढले. कोणी मोबाईलवर गप्पा मारल्या, कोणी गेम्स या विषयावर गप्पा मारल्या, कोणी शाकाहार मांसाहार, चित्रपटांवर मारल्या, फास्ट फूडवर गप्पा मारल्या, TV वर गप्पा मारल्या, असे विषय घेतले मुलांच्या भावविश्वातले. एका शिक्षिकेने तर शिव्या हा विषय घेतला होता, कारण आमची शाळा जी ती स्लम एरियाच्या जवळची होती. तर शिव्या हा विषय घेतला आणि मुलांना सांगितलं की सांगा कोणकोणत्या शिव्या तुम्हाला आवडतात. आता पोरांना शाळेमध्ये शिव्या द्यायला अधिकृत मिळतंय म्हटल्यावर खूप आनंद झाला. त्यांनी त्या खूप शिव्या सांगितल्या, तुझ्या आईला काय ज्या असतील त्या सगळ्या. त्या शिव्या संपल्यानंतर आमच्या त्या मॅडम त्या मुलांना म्हणाल्या की बापावर एकतरी शिव्या करायच्या मध्ये, मला सांगा बरं. सगळ्या शिव्या कुणाला? आईला आणि बहिणीलाच आहेत की नाही? म्हणे हा. आणि मग तिने लक्षात त्यातला जो याचा भाग आहे तो त्यांनी लक्षात आणून दिला की आपण फक्त स्त्रियांना शिव्या देतो आणि लिंगवाचक शिव्या आहेत सगळ्या. म्हणजे मुलांशी हे तुम्ही बोलल्याशिवाय मुलांना या प्रकारचे अंतर्मुख तुम्ही करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या शिक्षणामध्ये साने गुरुजी मला का महत्त्वाचे वाटतात. म्हणजे मला जर कोणी असं विचारलं की फक्त एकाच वाक्यात सांगायचंय, जसं ते असतं ना तो राऊंड असतो शेवटचा, की एका वाक्यात उत्तर द्यायचं मुलाखतीमध्ये. जसं मला जर विचारलं की शिक्षणाने काय केलं पाहिजे हे सांगा मला, मी पटकन सांगेल शिक्षणाने विचार करायला शिकवलं पाहिजे आणि शिक्षणानं गरिबांविषयीची संवेदना मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. ही 2च उद्दिष्ट आहेत शिक्षणाची माझ्या दृष्टीने. विचार करायला शिकवता आलं पाहिजे मुलांना, आणि अशा प्रकारच्या गप्पा जर तुम्ही मुलांशी मारल्या तरच विद्यार्थी विचार करायला शिकतील. जे कृष्णमूर्तींचं एक सुंदर वाक्य आहे. जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की आजचं शिक्षण विद्यार्थ्यांना व्हॉट टू थिंक शिकवतं, हाऊ टू थिंक शिकवत नाही. विचार काय करायचं ते रेडीमेड शिकवतं, पण विचार कसा करायचा हे शिकवत नाही. मला नेहमी मोह होतो म्हणून ते उदाहरण मी देतो की दत्ता सावदे नावाचे एक मोठे विचारवंत आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे, जाणीवेने आम्हायसी चेतवले, साधना प्रकाशननं काढलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे, मला खूप आवडतो प्रसंग तो, की आदिवासी भागामध्ये दत्ता सावदे विद्यार्थ्यांशी गप्पा मारतात. कार्ल मार्क्सची आठवण आपण काल परवा सगळ्यांनी काढली. तर मार्क्सचा जो सिद्धांत आहे तो मुलांना कसा शिकवला त्यांनी बघा, शोषणाचा. आदिवासी मुलांना ते विचारतात, काल जत्रा होती, गेलो होतं का रे जत्रेला? पोरं म्हणतात गेलो होतं. काय केलं तिथं? पोरं म्हणे रेवड्या खाल्ल्या, रेवड्या. ते विचारतात रेवड्याची किंमत कोणी ठरवली? ते पोरं म्हणे येडं आहे का गुरुजी, दुकानदारच ठरवणार. म्हणे दुकानदारानं. अजून काय केलं? म्हणे रस पिलो. रसाची किंमत कोणी ठरवली? काय म्हणे येडं आहे का गुरुजी, दुकानदाराने ठरवली. अजून काय केलं? म्हणे राड गाडगत बसलो. भाडं कोणी ठरवलं? अरे दुकानदारानं गुरुजी. पोरं बऱ्यापैकी चिडल्यानंतर गुरुजींनी पॉज घेतला आणि पुढचा प्रश्न विचारला, का रे पोरांनो, शेतात काय पिकलं? पोरं म्हणे भात पिकला. भात कोणाला वापला? सावकाराला. मग भाताची किंमत कोणी ठरवली? पोरं एकदम चकित. सावकाराने ठरवली. नंतर त्याने मुलांना विचारलं की शेतात अजून तुमच्या जवळ काय बाप काय कमवतो? म्हणे डिंक काढला. डिंक कोणाला विकला? म्हणे दुकानदाराला. दुकानदाराला विकला. आणि मग त्याने पुढचा प्रश्न विचारला की दुकानदाराला वापला तर डिंकाची किंमत कोणी ठरवली? म्हणे दुकानदाराने. तुमचा बाप मजुरीला जातो का? जातो. मजुरी कोण ठरवतं, शेतकरी का तुमचा बाप? पोरवाने शेतकरी ठरवतो.
आणि एका क्षणात पोरांना क्लिक झालं की आदिवासी विकायला गेला तरी किंमत समोरचाच ठरवतो आणि आदिवासी विकत घ्यायला गेला तरी सुद्धा किंमत समोरचाच ठरवतो. दत्ता सावेंचं वाक्य मोठं सुंदर आहे की आदिवासींचं शोषण म्हणजे लाकूडाने करवतीसारखं, करवत लाकडाला पुढे जातानाही कापते आणि मागे येतानाही कापते. मला सांगा, 3री-4थीतल्या पोरांना एक शिक्षक शोषणाचा सिद्धांत त्यांच्या रोजच्या जगण्यातला इतक्या सोपेपणाने समजून सांगतो. म्हणजे आमची जी शिक्षक म्हणून मानसिकता असते की हे शामड्या पोरांना काय कळणार आहे मोठमोठं सांगून, पण त्यांना भारत पाकिस्तानचं युद्ध सुद्धा समजून सांगितलं पाहिजे. युद्धानं सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो हे सुद्धा समजून सांगितलं पाहिजे. आजूबाजूचं जे राजकारण आहे ते सुद्धा मुलांना समजून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून साने गुरुजींना या व्यापक पातळीवर शिक्षण अभिप्रेत होतं. गरिबांविषयीची जी कणव आहे ती साने गुरुजींनी मुलांमध्ये अशा प्रकारची रुजवलेली आहे. त्या खानदेशामध्ये होळीच्या दिवशी कुत्र्याला किंवा आपल्या गाढवाच्या शेपटीला डबे बांधायचे आणि त्यात फटाके लावायचे, अशा पद्धतीचा एक चेष्टा असायची. तर गाढवाला त्रास देऊ नका यासाठी साने गुरुजींनी मुलांच्या अशा मिरवणुका काढलेल्या आहेत, मुलांना घेऊन फिरलेले आहेत की गाढवाला त्रास द्यायचा नाही म्हणून. खानदेशामध्ये दुष्काळ पडल्यानंतर हा माणूस झोळी घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन फिरलेला आहे की आपण धान्य गोळा करू. आणि नंतरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांना साने गुरुजींनी ॲक्टिवेट केलं आहे, त्यांनाच राजकारणामध्ये सक्रिय केलं आहे. तेव्हा शिक्षकाची भूमिका ही वर्ग खोलीपुरती नाही आहे, तर साने गुरुजींचं रूपांतर एका शिक्षकामधून समाज शिक्षकामध्ये झालेलं आहे. हा साने गुरुजींमधली ही उत्क्रांती आहे, ही मला जास्त मोलाची वाटते. 1949 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं शिक्षकांनी राजकारणात भाग घ्यायचा नाही म्हणून पत्रक काढलं होतं. साने गुरुजी म्हटले होते की स्वातंत्र्य भारतामध्ये शिक्षकांना जर तुम्ही राजकारणात भाग घेऊ देणार असाल तर ब्रिटिशांमध्ये आपल्यामध्ये फरक काय राहिला. आणि साने गुरुजी म्हटले होते, जर तुम्ही हा अध्यादेश मागे घेतला नाही तर मी उपोषणाला बसेल आणि अध्यादेश जाळेल. साने गुरुजींनी स्टेजवर जाऊन एका भाषणामध्ये तो अध्यादेश जाळून हाताने फाडून टाकला होता. आणि साने गुरुजींनी उपोषणाला बसण्याच्या आधी साने गुरुजी म्हटले होते की माझ्या वाढदिवसाला मी उपोषणाला बसेल 24 डिसेंबरला, तर 22 डिसेंबरला सरकारने तो जी.आर मागे घेतला होता. आणि म्हणून साने गुरुजींचं हे जे रूप आपल्यासमोर आलेलं आहे की साने गुरुजी म्हणजे फक्त रडके रडणारे, तर असे नव्हते हो साने गुरुजी. साने गुरुजी प्रचंड प्रेमळ होते व्यक्तिगत संबंधामध्ये आणि साने गुरुजी प्रचंड आक्रमक होते सामाजिक जीवनामध्ये. साने गुरुजींची भाषणं ज्यांनी ऐकली ते म्हणायचे की 2 माणसं होती ती. स्टेजवर जाण्यापूर्वीचे साने गुरुजी हे अत्यंत ममतापूर्ण करुणा असलेले साने गुरुजी होते. आणि साने गुरुजी जेव्हा स्टेजवर जायचे ना तेव्हा आग ओकणारी भाषणं करायची. आणि म्हणून अत्यंत आक्रमक. मला सांगा की आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. फटांगरे सर, मला सांगा, राष्ट्रसेवा दलामध्ये आपण ही सगळी गाणे म्हणतो, तर ही गाणी लिहिणारा माणूस हा काय मृदू असेल, कणवळू असेल? अत्यंत आक्रमक होते साने गुरुजी. साने गुरुजींबद्दलचा हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. पंढरपूरच्या उपोषणाला बसल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी गांधीजींकडे खोट्या तक्रारी केल्या. गुरुजींचं महात्म्य वाढायला लागल्यानंतर की ते आपल्या एक वेगळं वातावरण तयार करतायत, महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करतायत, त्यांना उपोषण माग घ्यायला लावा. तर महात्मा गांधींना काही पार्श्वभूमी माहीत नव्हती. महात्मा गांधींनी तार केली दिल्लीहून आणि साने गुरुजींनी सांगितलं की उपोषण मागं घ्या. आता साने गुरुजींना गांधीजी म्हणजे काय, देव आणि गांधीजी आले तर गांधीजींच्या पाया पहिल्यांदा पडले असते साने गुरुजी. साने गुरुजींनी बापूजींना उलटं उत्तर पाठवलं की बापूजी, आता वेळ खूप पुढे निघून गेली आहे, मी हे उपोषण मागे घेऊ शकत नाही. आणि गांधीजींचं सुद्धा ऐकलेलं नाही साने गुरुजींनी. आणि म्हणून या पातळीचा, या प्रकारचा हा माणूस होता, अत्यंत आक्रमक. जिथे आग ओकायची तिथे आग ओकायची. आणि म्हणून साने गुरुजींचे अश्रू जे आहेत ना, त्या अश्रूंचा पण आपल्याला अर्थ लागला पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत साने गुरुजींची बदनामी ऐकलेली. साने गुरुजी म्हणजे रडके. अश्रू काय असे हुकमी डोळ्यात येतात का? मी आता तुमच्या कुणाला तरी 100 रुपये देतो आणि मला हुकमी रडून दाखवा. ते फक्त नट्यांनाच ग्लिसरीन लावून शक्य आहे, आपल्याला नाही शक्य ते, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला रडणं जे आहे, अश्रू डोळ्यामध्ये यायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं मन लागतं. तुम्हाला सांगतो, आपल्या पुण्यामध्ये पोगो वैद्य होते, वारले ते, ज्यांना भैयासाहेब म्हणायचे. तर ते एकदा मला म्हटले होते, मी त्यांना असं म्हटलं होतं की मला शिक्षकांचा सर्वे करायचा आहे, तर मी काय प्रश्न विचारू? ते भैयासाहेब मला म्हटले होते की एक प्रश्न विचार शिक्षकांना फक्त, की तुम्ही ढसाढसा रडलात
ही घटना घडून तुमच्या आयुष्यात किती वर्ष झाली? ते म्हटलं असं काय विचारताय? त्याने विचारतं खरं तू. मला म्हणे तू सांग चल, तू रडून किती दिवस झाले? म्हटलं हा बरोबर नाही रडलेलो मी. अरे माणसं फक्त घरातली माणसं मेली तरच रडतात म्हणे, बाकी इतर वेळी रडतच नाही म्हणे. मग ते म्हणाले की खरा मुद्दा हा आहे की अश्रू डोळ्यामध्ये यायला एक वेगळ्या प्रकारचं मन लागतं आणि साने गुरुजींकडे ते मन होतं. नरहर कुरुंदकर एका ठिकाणी असे लिहितात की होय साने गुरुजी रडके होते, होय साने गुरुजी रडके होते, पण जगाच्या इतिहासात मला असं रडकं साहित्य दाखवा की साने गुरुजींचं साहित्य वाचून रडता रडता माणसं तुरुंगामध्ये गेली आहेत, ब्रिटिशांविरुद्ध आक्रमकपणे उभे राहिली आहेत, माणसांनी तुरुंग भरलेत आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःचं आयुष्य झोकून दिलंय. साने गुरुजींच्या रडण्याचं हे सामर्थ्य होतं, साने गुरुजींच्या अश्रूंचं हे सामर्थ्य होतं, असं नरहर कुरुंदकर लिहितात. पु ल देशपांडे साने गुरुजींच्या अश्रूंविषयी लिहिताना असं म्हणतात की होय साने गुरुजी रडके होते, पण साने गुरुजी किंवा त्यांना बायको मिळत नाही म्हणून रडत नव्हते किंवा नोकरी मिळत नव्हते म्हणून रडत नव्हते. साने गुरुजी ज्या कारणांसाठी रडत होते ती कारणं आपल्या सगळ्यांच्या आकलनापलीकडची आहेत. आणि म्हणून ही जी संवेदना आहे साने गुरुजींच्या अंतःकरणातली, हा जो कळवळा आहे साने गुरुजींच्या याच्यामध्ये, जी लाभावेन प्रीती असं जे वर्णन केलेलं आहे संत साहित्यामध्ये, तर त्या प्रकारच्या अश्रू या माणसाच्या होते. आणि म्हणून शिक्षकांमध्ये ही संवेदनशीलता कशी आणायची हा मला पडलेला प्रश्न आहे. आज समाजाचं नेतृत्व करणारा साने गुरुजींचा वारसदार म्हणून आम्ही ज्या शिक्षकांना समजतो, आज आहे का आमच्या अंतःकरणामध्ये कणाव? आज जातात का शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी? आज झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत समजा, किंवा मी एक उपक्रम आमच्या शाळेमध्ये केला होता की शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या घरी चहा पिण्याचा उपक्रम, फक्त चहा प्यायला जायचं शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी. ठीक आहे, समजा मी केला, आमच्या शिक्षकांनी केला उपक्रम तो, पण त्या मुलाच्या जगण्याशी आम्ही आहोत का एकरूप इतके? आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांमध्ये किंवा सुशिक्षित वर्गामध्ये ही संवेदना कशी जागी करायची हा मला पडलेला प्रश्न आहे. साने गुरुजींसारखा शिक्षक ज्या प्रकारे मुलांशी एकरूप झाला, ज्या प्रकारे समाजाशी एकरूप झाला, समाजाच्या दुःखाशी एकरूप झाला, ते आज आहे का आमच्याकडे? याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी असं म्हटलं होतं, त्यांना असं विचारलं होतं की शेतकऱ्याची गरीब मुलं शिकण्यासाठी काय करायला पाहिजे? तर महात्मा फुले असं म्हटले होते की ब्राह्मण शिक्षक हटवा आणि शेतकऱ्यांची पोरं शिक्षक झाली पाहिजे. माझ्या शिक्षकाला कुळव धरता आलं पाहिजे, माझ्या शिक्षकाला नांगरणी पेरणी करता आली पाहिजे, असं महात्मा फुले म्हटले होते. मग त्यांचा मुद्दा असा होता की कष्टकरी समाजातून आलेले विद्यार्थी जर शिक्षक झाले तर ते त्या कष्टकरी वर्गाचं दुःख समजू शकतील. महात्मा फुलेंचा पहिला भाग आम्ही पूर्ण केला. आज समाजामधला उच्चवर्णीय शिक्षक किंवा सगळा नोकरदार आम्ही बऱ्यापैकी हटून समाजातल्या वंचित घटकातली मोठ्या प्रमाणावर नोकरशाहीमध्ये आम्ही माणसं आणली. राजकारणाचं नेतृत्व सुद्धा आम्ही त्या वर्गाकडे दिलं. पण आज काय परिस्थिती आहे? त्यांचंही पुन्हा नव्या ब्राह्मणांमध्ये रूपांतर झालं, हे आजचं दुःख आहे. आज ब्राह्मण फक्त ब्राह्मण जातीत नाहीत, तर समाजातल्या प्रत्येक जातीमध्ये नवे ब्राह्मण तयार झालेले आहेत. आणि म्हणून बहुजनांचं ब्राह्मणीकरण ही आजची समस्या आहे. आज ब्राह्मणी मध्यम वर्ग हेच मॉडेल आज प्रत्येक जातीतून आलेल्या मध्यम वर्गाचं झालेलं आहे आणि त्या प्रकारच्या स्वप्नानं तो पछाडलेला आहे. आणि म्हणून ब्राह्मणीकरण हे आज फक्त एका विशिष्ट जातीपुरता तो शब्द नाही, तर सर्व जातींचं ब्राह्मणीकरण झालंय. जो जो शिकला तो हुकला, असं जे खेड्यातले लोक म्हणतात ते अगदी खरं आहे. की ज्या जातीतून तुम्ही आले त्या जातीबद्दल तुम्हाला माया नाही, ज्या गावातून तुम्ही आले त्या गावाविषयी तुमचा काही संपर्क राहिलेला नाही, गाव सोडा, तुमच्या नातेवाईकांबद्दल तुमची माया नाही, शेतावर राबणाऱ्या भावाशी तुमचं नातं नीट राहिलेलं नाही, अशा पद्धतीची आजच्या मध्यम वर्गाची अवस्था आहे. मला असं वाटतं की साने गुरुजी त्या पॉईंटवर महत्त्वाचे आहे. आणि ते फक्त शिक्षकांसाठी साने गुरुजी नाही, तर तमाम शिकलेल्यांसाठी साने गुरुजी मला त्या अर्थानं रोल मॉडेल वाटतात. 1930 साल उजाडलं आणि मग साने गुरुजींना असं वाटलं की आता आपण नोकरीतून बाहेर पडलो पाहिजे. गोखले गुरुजींकडे साने गुरुजी गेले. त्यांना म्हणाले की आता मला सोडा, मला आता जाऊ द्या, कारण 1930 साल हे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. 12 मार्च 1930 साली दांडी यात्रा निघाली. 19 एप्रिलच्या वेळी जालियनवाला बागेचा स्मृतिदिन भारतभर साजरा झाला. काँग्रेसनं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला आणि मग साने गुरुजींना असं वाटलं की आता या 4 भिंतीच्या शाळेमध्ये थांबण्यात अर्थ नाही, आपण आता समाजाच्या शाळेत गेलं पाहिजे. पण इतकं चांगल्या शिक्षकाला कोण सोडणार? साने गुरुजींच्या लक्षात आलं की आता आपल्याला इथून निघून जावं लागेल. 29 एप्रिलला साने गुरुजी दुपारी बागेमध्ये गेले
साने गुरुजींनी जी झाडं लावलेली होती, त्या झाडांना साने गुरुजींनी पाणी घातलं विहिरीच्या मोटेवरून काढून. किती प्रेम आहे बघा. रात्री छात्रालयाचा अंक साने गुरुजींनी लाल शाईच्या पेनने मुद्दाम लिहिला, विद्यार्थ्यांना कळावं म्हणून. आणि पहाटे साने गुरुजी उठले, प्रत्येक मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढच्या गेटला वॉचमन असतो म्हणून पाठीमागच्या गेटनं साने गुरुजी निघून गेले. जाताना फक्त एक चूक केली की फुलं तोडली आणि सगळ्या शिक्षकांच्या पायरीवर, मुख्याध्यापकांच्या पायरीवर ती फुलं ठेवली आणि साने गुरुजी गेले. त्या काळातली रेल्वे पहाटे जळगावला जायची. रेल्वेत इंजिनाच्या मागच्या डब्यामध्ये साने गुरुजींनी अंगावर पांघरून घेऊन झोपून घेतलं. त्यांचे मुख्याध्यापक गोखले गुरुजी उठले, दार उघडतात पाहतात तर पायरीवर फुलं. त्यांच्या लक्षात आलं की पक्षी पिंजऱ्यातून उडाला. ते झपझप चालत वसतिगृहामध्ये आले. मुलं प्रार्थना म्हणत होती, पण समोर साने गुरुजी नव्हते. ते साने गुरुजींच्या खोलीमध्ये गेले. खोली सताड उघडी, सगळं सामान गेलेलं. त्यांनी छात्रालयाचा अंक बघितला, तो लाल पेननं लिहिलेला. त्याने वॉचमनला विचारलं, वॉचमनला सांगता आलं नाही. त्यांच्या लक्षात आलं की रेल्वेची ही वेळ आहे. एका मुख्याध्यापकाचं शिक्षकावर किती प्रेम असावं. ते चालत चालत तेवढ्या अंधारामध्ये पहाटे रेल्वे स्टेशनवर गेलेले आहेत आणि प्रत्येक डब्यामध्ये हाक मारतायत, अहो साने, अहो साने. पण साने गुरुजी कुठंच दिसत नाही. शेवटच्या डब्यामध्ये, इंजिनाच्या मागच्या डब्यामध्ये त्यांनी शोधलं तर एक व्यक्ती झोपलेली. त्यांनी खसकन पांघरून डोक्यावरून काढलं, साने गुरुजी. त्यांनी हाताळ धरून साने गुरुजींना उठवलं आणि म्हणाले, चला परत शाळेत, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. लहान मुलासारखे साने गुरुजी रडायला लागले आणि साने गुरुजी त्यांना म्हणतायत की मला जाऊ द्या आता, मला नाही थांबवत. ब्रिटिशांनी सुरू केलेले शाळा नावाचे हे कारखाने आपण बंद करून टाकले पाहिजेत. स्वातंत्र्यानंतरच देशात खरं शिक्षण सुरू होईल, असं साने गुरुजी रडता रडता म्हणतायत. गोखले गुरुजींच्या लक्षात आलं की आता यांना थांबवण्यात अर्थ नाहीये. आणि मग गोखले गुरुजींनी त्यांना परवानगी दिली की तुम्ही आता जाऊ शकता. दोघंही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म उतरले. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. काय नातं असेल ते मुख्याध्यापक आणि शिक्षकाचं. रेल्वेची भोंगा झाला आणि साने गुरुजी जळगावकडे निघून गेले. गोखले गुरुजींनी शाळेमध्ये येऊन त्यांच्या मस्टरवर लेफ्ट असं लिहिलं लाल शाईच्या पेननं. मी जेव्हा अमळनेरला गेलो तेव्हा आवर्जून ते मस्टर बघितलं, ते लेफ्ट लिहिलेलं इंग्लिशमधलं बघितलं. खरं सांगतो की या देशामध्ये मला अधिक चांगली नोकरी मिळेल म्हणून नोकरी सोडणारे अनेक शिक्षक असतील. मला काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा आहे म्हणून सुद्धा नोकरी सोडणारे अनेक शिक्षक असतील. मला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून सुद्धा नोकरी सोडणारे शिक्षक असतील. पण मला राष्ट्रकार्यामध्ये सामील व्हायचं आहे, मला समाजाच्या शाळेमध्ये जायचं आहे, या चार भिंतीची शाळा सोडून मला समाज शाळेमध्ये जायचं आहे, यासाठी नोकरी सोडणारा या देशातला साने गुरुजी हा कदाचित एकमेव शिक्षक असावा. आणि शेवटच्या भागामध्ये कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी याच्याबद्दल मी थोडंसं बोलून थांबतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. समोर बसलेला संदीपही सामाजिक कार्यकर्ता आहे. तर मला साने गुरुजींकडून काय घ्यावं असं वाटतं. आज जे सामाजिक कार्यकर्त्यांचं NGO करण झालेलं आहे, गरिबांचे दुःख आम्हाला कोरे चेक वाटतात. तर या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता असणं म्हणजे काय असतं हे मला साने गुरुजींकडून शिकायला मिळतं. तुम्हाला सांगतो, साने गुरुजींचे एक विद्यार्थी आहेत केंगे म्हणून, वारले ते आता 2 वर्षापूर्वी. मी त्यांची एक मुलाखत घेतली होती, त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड केली होती, ती माझ्या यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. त्या केंगे गुरुजींना मी असं विचारलं होतं की साने गुरुजींचं तुम्हाला काय जाणवलं, एक गोष्ट सांगा फक्त की जी गोष्ट साने गुरुजींची तुम्हाला सर्वात भावली. ते केंगे सरांनी इकडे तिकडे पाहिलं आणि खरं सांगू सर, गुरुजी करिअरिस्ट नव्हते. काय वर्णन नाही बघा. ते म्हणले गुरुजी करिअरिस्ट नव्हते. हे साने गुरुजींचं अचूक वर्णन आहे. त्या माणसाला काही मिळवायचंच नव्हतं आयुष्यामध्ये. आज मला सांगा की आम्ही छोटे त्याग, मोठं काहीतरी मिळावं यासाठी छोटे त्याग करत राहतो. म्हणजे आम्ही त्याग का करतो तर मोठं काहीतरी आम्हाला मिळावं, आमचं नाव व्हावं, आम्हाला अधिक समाजामध्ये मान्यता मिळावी, यासाठी आम्ही काम करतो. आम्ही छोट्या वर्तुळातून मोठ्या वर्तुळात जातो, एवढंच फक्त करतो.
माझं नाव व्हावं, मला काहीतरी पद मिळावं. जसं नोकरीत पद मिळायचं तसं इकडे सामाजिक जीवनात पद मिळतं. नोकरीतले पुरस्कार असतात तसे इकडचे पुरस्कार असतात. तर फक्त आम्ही आमचं हे बदलतो, आमचं फक्त ट्रॅक बदलतो आणि आमचं माइंड तेच राहतं काहीतरी मिळवण्याचं. हा माणूस तुम्हाला सांगतो इतका निरपेक्ष होता की अनेकांनी असं म्हटले की हा माणूस इतका साधा कसा. विनोबांनी त्यांच्या साने गुरुजी गेल्यानंतर जी श्रद्धांजली वाहिली त्याच्यामधलं एक वाक्य माझ्या असं हृदयात राहिलेलं आहे. ते असं म्हणतात की ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक संतांची इथं मोठ्या प्रमाणावर वृक्ष निर्माण झाले. त्यातलंच एक बीज चुकून 19व्या शतकामध्ये उडत उडत आलं आणि ते म्हणजे साने गुरुजी. तर खरंच संतत्व होतं या माणसामध्ये. मी जर तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी सांगितल्या तर एखादा माणूस स्वतःला किती पुसून टाकू शकतो याचं साने गुरुजी हे आपल्यातून उदाहरण तुम्हाला सांगतो. पत्ता नव्हता साने गुरुजींना. मला सांगा, पत्र टाकायचं असेल तर साने गुरुजी काय काय पत्रात काय लिहायचं मला सांगा बरं. या माणसाने जी गावं बदललेली आहेत, म्हणजे 1923 सालापर्यंत इथं पुण्याला SP कॉलेजमध्ये होते, 24 साली अमळनेरला होते, 30 सालापर्यंत अमळनेरला होते. 30 सालानंतर हा माणूस बेभरवशाचा आहे, कुठं राहतो काहीच माहित नाही. गरज नाही ना साने गुरुजींना, पत्ता नाही, घर नाही, इस्टेट नाही, काहीच नाही साने गुरुजींना. कुटुंब नावाची गोष्टच नाही ना माणसाकडे, स्वतःची इस्टेट नाही. ते अमळनेरला ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी मी विचारलं की साने गुरुजींचं काय वर्णन आहे नेमकं. ते म्हणाले इथे एक विहीर आहे, त्या विहिरीच्याकडे एक खोली आहे, तिथे साने गुरुजी भाड्याने राहायचे. फक्त एक वलकटी होती, शबनम होती आणि भिंतीवर एक मुरमुऱ्याची पिशवी टांगलेली असायची. कोणत्याही घरी जर जेवण मिळालं नाही साने गुरुजींना तर रात्री 10-11 वाजता साने गुरुजी यायचे, त्या पिशवीतले मुरमुरे काढून खायचे. सकाळी उठल्यानंतर समोरच्या विहिरीचं पाणी काढून आंघोळ करायचे आणि शबनम लावून कोणत्याही गावाला निघून जायचे. एखादा माणूस स्वतःला किती पुसून टाकू शकतो याचंही उदाहरण आहे. कोण जगेल असं मला सांगा. हा माणूस अनेकदा उपाशी राहिलेला आहे. साने गुरुजी एका ठिकाणी असं लिहितात की माझ्या आयुष्यात मी जर सर्वात जास्त खोटं कधी बोललो असेल तर ते उपाशी राहण्यासाठी खोटं बोललोय. अनेकदा पोटामध्ये भूक असायची, पोटात कावळे कोकलत असायचे, पण समोरच्या गृहिणीला पुन्हा स्वयंपाक करण्याचा त्रास होऊ नये म्हणून मी जीवन आलो असं खोटं सांगून मी अनेक दिवस उपाशी राहिलेलो. तेव्हा इतकं संकोच हा माणूस आहे. इथं औंध संस्थान जे आहे सांगली जवळचं, साताऱ्याजवळचं, त्या औंध संस्थानमध्ये साने गुरुजी शिकायला होते. तर शिकायला असताना दिवाळीची सुट्टी लागली, खिशामध्ये पैसे नाहीत. हा विद्यार्थी घरी जाऊ शकलेला नाही. खायचं काय? तर आजूबाजूच्या गिरण्यांमध्ये जाऊन खाली सांडलेलं पीठ गोळा करून साने गुरुजींनी भाकरी करून खाल्लेले आहेत. पुण्यामध्ये शिकायला जेव्हा साने गुरुजी होते तर डबा लावायला पैसे नाहीत. ज्या दिवशी पैसे असतील त्या दिवशी डबा आणायचा आणि साने गुरुजी रात्रीची वेळ आजूबाजूच्या खोल्यांमधली मुलं झोपल्यानंतर, हे सांगताना मला अतिशय वेदना होतात की मुलं जो घासायला डबे टाकायचे तर सगळी मुलं झोपल्यानंतर गुरुजी हळूच स्वतःच्या खोलीचं दार उघडायचे आणि त्याच्यामधली उष्टी भाकरी आणि उष्टी भाजी खाऊन साने गुरुजींनी या पुण्यामध्ये दिवस काढले. आणि अशा माणसाला MA झाल्यानंतर नोकरी लागत असताना सुद्धा, म्हणजे बरेच गरिबीतून बाहेर आलेली माणसं काय म्हणतात की आता खूप गरिबी भोगली, आता जर चांगलं जगू, पण अधिक गरीब होण्याकडे साने गुरुजींनी त्याच्यानंतरचं आयुष्य झोकून दिले. गोखले गुरुजींकडे ज्यावेळी त्यांच्या बायकोला लक्षात आलं की हा माणूस जेवत नाही नीट, ती गोखले गुरुजींची बायको त्यांना म्हणली की गुरुजी उद्यापासून आमच्याकडे जेवायला यायचं. गुरुजी म्हणाले मला विद्यार्थ्यांमध्ये जेवू द्या, विद्यार्थी जे खातात तेच मी खात जाईल. मग गोखले गुरुजींनी एक दिवस उपास केला, म्हणाले तुम्ही जर आमच्याकडे जेवायला नाही आले तर मी जेवणार नाही. गरीब माणूस, गुरुजी आपल्या मनाने जायला लागले जेवायला. आता गोखले गुरुजींची बायको इथं ते पोरांना भाकरी आमटी जेवण असायचं तिथं, म्हणजे ती बाई आता ते खास ब्राह्मणी कुटुंब, ते अगदी तूप वाढायची, दही द्यायची, लोणी द्यायची, लोणचं द्यायची, पापड द्यायची. झालं 2-3 दिवस गुरुजी जेवले. 3ऱ्या दिवसानंतर गुरुजी जेवायलाच गेले नाही. मग गोखले गुरुजींनी त्यांना निरोप पाठवला जेवायला या. मुलाजवळ चिठ्ठी पाठवली आणि ते म्हणाले मला माफ करा, पण मी जेव्हा जेवायला बसतो तेव्हा मला आपले वसतिगृहाचे विद्यार्थी डोळ्यापुढे दिसतात, तेव्हा मला नका आग्रह करू, मी मुलांमध्ये जेवत जाईल. हे काय मला सांगा ना. आम्ही गरिबांमध्ये काम करतो आणि एखाद्या परिषदेला 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा राहतो तेव्हा खरंच आम्हाला आठवतं का की आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो त्या लोकांचं जगणं आमच्या वाट्याला त्या प्रकारचं आहे का? म्हणजे या देशातल्या लोकांना कपडे घालायला नाहीत म्हणून पंचा नेसणारा महात्मा गांधी आणि
माझी मुलं ज्या प्रकारचं जेवतात त्याच प्रकारचं मी जेवलं पाहिजे, या प्रकारचे जेवणारे साने गुरुजी कसं समजावून घ्यायचे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की एखादी व्यक्ती स्वतःला इतकं पुसून टाकू शकते असं माझ्या डोळ्यासमोर तरी उदाहरण नाही. तुम्हाला सांगतो साने गुरुजींनंतरचं. लेखक म्हणून आपण त्यांचं कौतुक करतो. कशी पुस्तकं लिहिली साने गुरुजींनी. नाशिक रोडच्या जेलमध्ये असताना आजूबाजूचे कैदी रडायचे आणि ते कैदी असं म्हणायचे की गुरुजी म्हणाले, का रडता तुम्ही. म्हणजे रडू नाही तर काय करू, भावनेच्या भरात आम्ही तुरुंगात आलो, पण घरी आमची मुलं उपाशी आहेत, शेतामध्ये काही पिकलेलं नाही, बायको कशी जगत असेल, मुलं कशी जगत असतील. गुरुजींनी एकदा कुलपाकडे पाहिलं आणि स्वतःच्या मुठी पाहिलं की आपण काहीच करू शकत नाही या लोकांसाठी. त्या दिवशी संध्याकाळी त्यांचा भाऊ आप्पा साने त्यांना भेटायला आला. गुरुजी त्याला म्हणाले, आप्पा एक काम कर, बाहेर जा, दुकानातून कागदाचे ताव मला विकत आणून दे आणि एक झरणी आणून दे. झरणी म्हणजे लेखणी, पेन. आणि या माणसानं त्याला सांगितलं सकाळी परत ये. साने गुरुजी त्या रात्री जेवले नाहीत. कंदिलाच्या प्रकाशामध्ये 200 पानाचं पुस्तक रात्रीतून लिहून काढलेलं आहे महात्मा गांधींवरचं साने गुरुजींनी. आणि सकाळी त्याला सांगितलं की हे पुस्तक घेऊन ढवळे ग्रंथ प्रकाशकाकडे जा, त्याला सांग की 50 रुपयाची रॉयल्टी होईल. तू म्हणाल साने गुरुजी रॉयल्टी घ्यायचे का. हो घ्यायचे. त्यांनी सांगितलं की 50 रुपयाची रॉयल्टी घे आणि हे 10 पत्ते घे. काँग्रेस पक्षाला सध्या निधीची चणचण आहे असं माझ्या कानावर आलं, काही पैसे हे काँग्रेस फंडाला दे आणि या गरीब कुटुंबाला दे आणि त्याच्यामधून त्यांचे खर्च भागतील, यासाठी हे काम कर. मला सांगा, नाव व्हावं म्हणून लिहिणारे आमच्यासारखे अनेक लेखक असतील, पुरस्कार मिळावा म्हणून सुद्धा लिहिणारे आमच्यासारखे अनेक लेखक असतील, पण तुरुंगातले माझे कैदी बांधव उपाशी आहेत, काँग्रेस पक्षाला फंड कमी पडतोय आणि अशा वेळी मी काय करू शकतो, तर मी फक्त माझी बुद्धीपणाला राहू शकतो. अशा प्रकारचा लेखक हा साने गुरुजी आहे. मित्रांनो, अमळनेरची एक आठवण, त्यांच्या एका साने गुरुजींच्या आठवणीचं एक पुस्तक आहे, त्या आठवण दिलेली आहे की साने गुरुजींचे काही विद्यार्थी एकदा साने गुरुजींच्या खोलीमध्ये गेले. साने गुरुजींच्या घराचं दार 1 दिवसापासून बंद होतं, म्हणून त्यांनी दार वाजवलं. साने गुरुजी असे कृश झालेले, चेहरा लाल लाल झालेला, डोळे असे लाल लाल झालेले, तारवटलेले, आणि असं हळूच गाणे साने गुरुजींनी दार उघडलं. ते म्हणाले, गुरुजी आजारी आहात की काय. ते म्हणाले, नाही रे, मला कधीतरी पैसे कमी पडतात, कुणाचं तरी दुःख बघवत नाही. मी प्रकाशकांना सांगतो की तुम्ही मला पैसे द्या, मग मी अनेक प्रकाशकांकडून ॲडव्हान्स पैसे घेऊन विद्यार्थ्यांना देऊन टाकतो, इकडे देऊन टाकतो, आणि मग ते प्रकाशक माझ्या मागे लागतात. ते म्हणतात की एक तर पुस्तक लिहून द्या, नाही तर पैसे परत करा. पैसे कुठून परत करू. मग एक 4-5 पुस्तकांचे असेच पैसे मला द्यायचे आहेत. त्यापेक्षा मी 3 दिवस आता थांबलोय आणि रात्रंदिवस 5 पुस्तकं लिहून देऊन टाकतो, म्हणजे ते प्रकाशक मागे लागणार. काय प्रतिभा आहे बघा. आणि मग साने गुरुजी 3 दिवस न जेवता पुस्तकं लिहित होते आणि ते पुस्तकं पटपट पटपट लिहायचे आणि देऊन टाकायचे. म्हणजे मग आपल्या मागची झंझट म्हटली. म्हणजे आपण ते प्रतिभेचं जे ऐकलेले आहेत की प्रतिभा कशी प्रसन्न होते आणि काय काय होते, या माणसाने अशा प्रकारची पुस्तकं लिहिली आहेत. मग त्या विद्यार्थ्यांनी त्यांना हात धरून नेलं, त्या वसतिगृहामध्ये जीव घातलं, झोपवलं आणि म्हणजे साने गुरुजी आता विश्रांती घ्या, मग दुसऱ्या दिवशी पुस्तक लिहा. अशा टाईपची पुस्तकं साने गुरुजींनी लिहिलेली. एकदा ते विद्यार्थी नावाचं मासिक साने गुरुजींनी सुरू केलं. त्याला काही साहित्यच आलं नाही. गुरुजींनी काय करावं, स्वतःच ते 100-150 पानाचा तो अंक काढून टाकला याचे, आणि सगळ्या स्टाफमधल्या एकेकाच्या नावावर एक लेख लिहून टाकला. आणि त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे, हा लेख आम्ही कधी लिहिला. जाऊ द्या रे म्हणे, नका कोणाला सांगू, आपला अंक निघणं महत्वाचं होतं. म्हणजे स्वतःला पुसून टाकणं काय असतं. म्हणजे इथं गुरुजींच्या प्रतिभेचं कौतुक करावं की गुरुजींचं स्वतःला पुसून टाकण्याचं कौतुक करावं, या प्रकारचा माणूस आहे. खानदेशामध्ये जे काँग्रेसचं फैजपूर अधिवेशन झालं, त्या फैजपूरच्या अधिवेशनामध्ये साने गुरुजींनी स्वागताध्यक्ष व्हावं म्हणून अनेकांची इच्छा होती. तर मला सांगा की साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष आपण बघत असतो दरवर्षी, ती राजकीय व्यक्तीच असते बऱ्याचदा. तर त्या स्वागताध्यक्ष होण्यासाठी किती जीव काढतात लोक. काँग्रेसनं ग्रामीण भागामध्ये घेतलेलं पहिलं अधिवेशन होतं ते. महात्मा गांधी, पंडित नेहरू सगळी महत्वाची माणसं होती. अशा ठिकाणी स्वागताध्यक्ष व्हायचं होतं. काय म्हणावं गुरुजींनी. त्यांनी स्वागताध्यक्ष मी असं नका करू म्हणे, एवढे भारतातून लोक येणार, आपल्याकडे संडासची सोय नाही, आपल्याकडे बाथरूमची सोय नाही, किती घाण होईल सगळीकडे.
मला तुम्ही एक 25 जण 25 स्वयंसेवक द्या आणि आम्ही सगळी स्वच्छतेची खिंड सांभाळतो आणि तुमची भाषणं चालू देतात आतमध्ये. आतमध्ये गांधीजींपासून सगळ्यांची भाषणं चालली आणि हा माणूस खराटे आणि टोकरी किंवा बादल्या घेऊन सगळी जे काही शौचालय आहेत ती सगळी साफ करत फिरत होता. आणि म्हणून हा जो सेवाभाव आहे साने गुरुजींच्या अंतःकरणातला, म्हणजे मी पहिलं लक्षण सांगितलं, साने गुरुजी करिअरिस्ट नाही आहेत. आणि साने गुरुजींमधला हा जो सेवाभाव आहे, हा सेवाभाव कसा समजून घ्यायचा? साने गुरुजी ज्या ज्या घरामध्ये गेले त्या घरामधल्या बाईला साने गुरुजींनी स्वयंपाक करू दिलेला नाही. साने गुरुजी असं म्हणायचे की पुरुषांना सुट्टी मिळते, बायकांना कुठं सुट्टी मिळते, तेव्हा तुला आज सुट्टी, मी आज स्वयंपाक करणार. आणि साने गुरुजींनी स्वयंपाक केलेले. अनेक बायकांना भाकरी गोल कशी करायची हे साने गुरुजींनी शिकवलेलं. आणि त्या बाईचं जेवण होईपर्यंत साने गुरुजी उठत नव्हते. आपण नेहमी पुरुष बायकांशी जेवताना खूप गप्पा मारतो, पण जेवण झालं पहिलं काम काय करतो तर पटकन येऊन बाहेर टीव्ही लावतो आणि राजकारणात काय झालं, भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालंय की नाही, ते आपल्यावर जबाबदारी, त्यामध्ये आपण पहिलं बघत आहोत. पण साने गुरुजी हा असा माणूस होता की त्या बाईचं जेवण होईपर्यंत साने गुरुजी उठत नव्हते. किती म्हणजे तरलता काय बघा विचार करण्याची. साने गुरुजी असं म्हणायचे की अरे कष्टानं तिनं स्वयंपाक केल्यानंतर नंतर उरलेली ती उष्टी खरकटी ताटं, त्या उरलेल्या भाज्या आणि चुलीत जळकी लाकडं बघून तिला जेवण तरी जात असेल का, आणि म्हणून इतका विचार करायचा तो माणूस आणि त्या बायकांची गप्पा मारत बसायचा. म्हणून मी जे म्हटलं की तो फक्त शरीराने पुरुष होता, मनाने पूर्ण स्त्रयीन झालेले व्यक्तिमत्व ते होते. आणि म्हणून मला गुरुजींकडून शिकण्याची दुसरी गोष्ट वाटते ती म्हणजे सेवाभाव. म्हणजे करिअरिस्ट नसणं, सेवाभाव असणं हे गुरुजींचं वैशिष्ट्य आहे. तिसरा भाग साने गुरुजींकडून मला शिकण्यासारखा असं वाटतो कार्यकर्त्यांचा, की या माणसाची 100% कमिटमेंट कामाशी होती. समजा मी आज काम करता करता जसं मी म्हटलं की आज वसंत व्याख्यानामध्ये मला बोलायला मिळालं, तर मला लगेच करिअरचे माझे मार्क वाढले. 3 वेळा वसंत व्याख्यानामध्ये बोललो. साने गुरुजींकडे ती भानगडच नव्हती. त्यांचं भाषण झाल्यानंतर ते मुद्दाम पटकन उतरायचे आणि अंधारात जाऊन उभे राहायचे आणि कोणीतरी लोक त्यांना शोधत जायचे आणि म्हणायचे गुरुजी काय बोलले आज तुम्ही, सुंदर बोलले एकदम. तर गुरुजी असे खवळून त्याला म्हणायचे अरे काय ते चांगलं भाषण बोलून काय होणार आहे, तुझ्यात काही बदल होणार आहे का, तू काही काम करणार आहेस का, समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का, तर त्या भाषणाचं कौतुक, नाही तर काय त्या भाषणाचं कौतुक करायचं. म्हणजे काय कमिटमेंट आहे बघा ना. त्या भाषणाकडे त्यांचं लक्षच नाही. त्यांचा मुद्दा हा की काही बदल होणार आहे का. नानासाहेब गोरे एकदा त्यांना म्हणाले की गुरुजी एक चांगला इंग्रजी चित्रपट लागला, येता का बघायला. साने गुरुजी म्हणाले मी ते सगळं बंद केलंय आता, मला फक्त काम आणि काम सुचतं. मग साने गुरुजींना ते चिडून नानासाहेब गोरे म्हणाले. नानासाहेब गोरे तसे कलासक्त होते. नानासाहेब गुरुजी म्हणाले गुरुजी तुम्ही फक्त चित्रपट बघणार नाही, हे नाही बघणार, मग महात्मा गांधी तरी कशाला वाचता, ते पण पुस्तकाचे ना, ते पण साहित्याचे ना. काय उत्तर द्यावं गुरुजींनी. गुरुजी म्हटलेले हो आता गांधी सुद्धा मी वाचत नाही, कारण गांधी वाचून मला काय करायचे ते कळलं, त्यामुळे आता मी फक्त तेवढंच करत राहतो, गांधी सुद्धा वाचत नाही. म्हणजे 100% स्वतःला झोकून देणं नावाची काय गोष्ट असते ही साने गुरुजींकडून मला शिकण्याची वाटते. पूर्ण वेळ कार्यकर्ता असणं किंवा स्वतःला एखाद्या प्रश्नासाठी झोकून देणं, म्हणजे साने गुरुजींना पंढरपूरचं मंदिर मुक्त केलं म्हणून आपल्याला माहिती आहे, पण साने गुरुजींच्या प्रेरणेनं 35पेक्षा जास्त मंदिरं तेव्हा मुक्त झाली आहेत. आणि साने गुरुजींनी 400 सभा महाराष्ट्रात घेतलेले. किती फिरले असतील बघा तुम्ही. आज प्रवास करायचा आपल्याला कंटाळा येतो, मोठमोठे महामार्ग झालेत, त्या काळातला प्रवास येतो, रेल्वेचा प्रवास आहे, बैलगाडीचा प्रवास आहे, आणि असं करत करत हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलेला आहे. त्यानंतर वस्तूंचा शून्य संचय. साने गुरुजींकडे जर मी सांगितलं की काहीच नव्हतं साने गुरुजींकडे, स्वतःच्या वस्तू नाहीत, स्वतःचं काही नाही, जे जे मिळेल ते कोणाला तरी देऊन टाकायचं. म्हणजे साने गुरुजींचा एक प्रसंग असा आहे की तुळशीबागेमध्ये साने गुरुजी गेले होते आणि साने गुरुजींनी अंगामधला कोट होता, शर्ट होता, वर कोट घातलेला होता, तर तो कोट काढून एका ज्योतिषाला साने गुरुजींनी दिला होता. आणि घरी आल्यानंतर त्यांना विचारलं की गुरुजी ते कोट कुठे तुझा. म्हणे मला माझ्याकडची वस्तू देववते का याची परीक्षा मला स्वतःची पाहायची होती. आणि स्वतःचे कपडे काढून साने गुरुजींनी देऊन टाकले. म्हणजे आपण जे म्हणतो की एखाद्या माणसाला किती स्वतःला पुसून टाकता येतं याचं साने गुरुजी हे एक उदाहरण होतं. संवेदनशीलता अतिशय टोकाची होती गुरुजींची. म्हणजे बोलता बोलता गुरुजींच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. आणि गुरुजींमधलं एक लहान मूल सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. आपण सगळे असे विद्वत जड झालेलो आहोत, म्हणजे आपल्याला असं वैचारिक बोलल्याशिवाय आपण विचारवंत असं वाटतच नाही. पण गुरुजींचं वैशिष्ट्य असं की हा माणूस लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखं व्हायचं.
म्हणजे नागपूरला जेव्हा साने गुरुजी साहित्य संमेलनाला गेले तर ती आठवण यांनी लिहिलेली आहे. तर साने गुरुजी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या पाहुण्यांकडं त्यांच्या घरी मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांना असं वाटलं तर गुरुजी एकदम त्या स्टेटसने राहतील. गुरुजी म्हणाले उद्या सकाळपर्यंत आपल्याला काही काम नाही ना आता. म्हणे काही नाही, ठीक आहे म्हणे, मी मुलांशी खेळतो. तर त्या व्ही.बी. कोलते जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी काय साने गुरुजींची आठवण लिहिली की हा माणूस ज्यानं दुसऱ्या दिवशी इतकं प्रचंड चांगलं भाषण केलं, तो माझ्या घरातल्या मुलांबरोबर लपाछपी खेळत होता आणि माझी मुलं त्याला पकडायला पळायची आणि साने गुरुजी त्यांना पकडायला पळायचे. साने गुरुजींना गोष्टी सांगण्यासाठी लहान मुलं पत्र लिहायची. आमच्या नगरच्या एका विद्यार्थ्यांनी गुरुजींना पत्र लिहिलं होतं. तर साने गुरुजी रेल्वेनं आले होते आणि टांग्यानं त्या मुलाचं घर शोधून काढलं आणि खास गोष्ट सांगण्यासाठी त्या नगरला साने गुरुजी आले होते. म्हणजे मुलांमध्ये मूल होणं आणि ज्येष्ठांमध्ये ज्येष्ठ होणं या दोन्ही गोष्टी साने गुरुजींना जमत होत्या. आणि मला दुसरं हे महत्त्वाचं वाटतं की विचारवंत लेखक एका स्टेटसने राहतात आपल्याकडचे. ते फक्त अशी प्रतिक्रिया देतात किंवा थोडी सावध राहतात, सरकारला फार वाईट वाटणार नाही का, म्हणजे आपली सरकारकडे प्रतिमा पण टिकली पाहिजे आणि इकडे आपण क्रांतिकारक आहोत ही प्रतिमा पण टिकली पाहिजे, असं दोन्हीचा बॅलन्स आपले विचारवंत करत असतात. पण साने गुरुजी अशी व्यक्ती होती की त्या असल्या बॅलन्सच्या फंदात पडले नाहीत कधी. स्वातंत्र्यानंतर काहीच मिळवलं नाही ना, म्हणजे मुख्यमंत्र्याविरुद्ध साने गुरुजी उभे राहिले त्या काळामध्ये. जसं मी सांगितलं की जे.आर. फाडलेलं आहे साने गुरुजींनी स्वातंत्र्य भारतामध्ये आल्यानंतर. म्हणजे या माणसाला काही पण मिळालं असतं की नाही. साने गुरुजी 2.5 वर्ष जगलेले आहेत 47 सालानंतर. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी साने गुरुजींनी निवडणुकीचे तिकीट मिळाले असते. खानदेशांतून साने गुरुजी सहज निवडून आले असते, घटना समितीवर निवडून जाऊ शकले असते. पण कुठलीच अपेक्षा नाही या माणसाची. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा जळगावला आले, त्यांची रेल्वे चालली होती, तर सगळ्यांना माहिती होतं साने गुरुजींना महात्मा गांधी खूप आवडतात. तर साने गुरुजींना त्या रेल्वेत आल्यानंतर म्हणे तुम्हाला महात्मा गांधींना भेटायचं का? नाही म्हणे मला नाही भेटायचं महात्मा गांधींना, माझ्या अंतःकरणात महात्मा गांधी आहेत तेवढे पुरेसे आहेत. पण त्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं, साने गुरुजींना ढकललं त्या डब्यामध्ये. नाही म्हणे तुम्ही महात्मा गांधींशी बोला. तर साने गुरुजी फक्त हात जोडून महात्मा गांधींपुढे बसून राहिले, एकही प्रश्न विचारला नाही महात्मा गांधींना त्यांनी. तर असला अफाट रसायन होता. एका रेल्वे स्टेशनवर साने गुरुजींना सत्काराला लोक जमले, असे हार भेर घेऊन उभे होते. साने गुरुजी जनरलच्या बोगीतून प्रवास करायचे, फर्स्ट क्लास वगैरे नाही. तर साने गुरुजींनी जनरलच्या बोगीतून पाहिलं तर प्रचंड गर्दी हार भेर घेऊन. आपण काय केलं असतं, तो डबा तिथपर्यंत जाईपर्यंत काळजी केली असते. गुरुजींनी काय करावं, पाठीमागेच उतरून घेतलं आणि सरळ निघून गेले. ते लोक आपले शोधतात प्रत्येक डब्यामध्ये साने गुरुजी कुठे आहेत, साने गुरुजी. आणि ते मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणे अरे तुम्ही गुरुजी कधी आले? ते म्हणे अरे तिथं फारच ते हार बीर गर्दी होती, मला नको वाटलं ते, म्हणून मी आपलं गपचूप निघून आलो. आपण ते हार म्हणजे एका पुढाऱ्याचा जो विनोद आहे की एका पुढाऱ्याला त्याच्या वाढदिवसाला जो 100 हार घालतात, तर तो माईकवर म्हणतो पुकारा अजून कोणाला हार घालायचे का, अजून कोणी हार घालायचे. तर ते म्हणाले अहो आता 100 हार झाले ना, माझ्याकडून 200 हाराचे पैसे नेलेत म्हणे. तर या प्रकारचा असा काळ आहे की फ्लेक्स लावण्यास सुद्धा पैसे पुढाऱ्यांना द्यावे लागतात. आणि हा माणूस हार सुद्धा घालून द्यायला तयार नाही. निरपेक्ष किती असावं. साने गुरुजींनी जी आत्महत्या केली, तर आत्महत्या करताना साने गुरुजींनी त्या चिठ्ठीमध्ये वाक्य लिहिले की नेसत्या कपड्यानिशी न्यावे, पुन्हा नवे कपडे आणू नये, आणि खिशामधले हे जे पैसे आहेत हा अंत्यविधीचा खर्च मी ठेवतो आहे. सांगताना माझ्या अंगावर काटा येतो की स्वतःच्या अंत्यविधीचा सुद्धा समाजावर बोजा पडू नये म्हणून या माणसानं नेसत्या कपड्यानिशी न्यावे, इतरांना कळू देऊ नये, म्हणजे अंत्ययात्रेला गर्दी जमवणं याला सुद्धा साने गुरुजींनी परवानगी दिली नाही. आणि म्हणून एखादा माणूस, मी पुन्हा पुन्हा कदाचित ते वाक्य ऐकून तुम्हाला कंटाळा येईल की स्वतःला किती पुसून टाकू शकतो समाजासाठी. एखादा माणूस स्वतःला किती झोकून देऊ शकतो, स्वतःला किती पुसून टाकू शकतो, याचं हे अफलातून उदाहरण आहे. तुम्हाला सांगतो असं नावच नाही. आणि म्हणून जेव्हा कधी मला एखादा पुरस्कार मिळतो, जेव्हा माझं कधीतरी सोशल मीडियात मी सारखं लिहितो, नावं टाकतो, पेपरला लेख येतो, लोकांना मी पाठवत राहतो, तेव्हा मला कुठेतरी तो एक गिल्ट जाणवत असतो की आपण कधी साने गुरुजी होणार. साने गुरुजींसारखं आपल्याला स्वतःला पुसून टाकता येईल का? साने गुरुजींसारखं इतकं निरपेक्ष आपण जगू शकतो का? आज रेंज गेली तरी जग मला विसरेल की काय अशी भीती आपल्याला वाटायला लागते. आज मोबाईलची रेंज जरी गेली तरी जग आपल्याला विसरेल की काय असं वाटतं. स्टेटस आपण अपडेट केलं नाही तर जगाच्या स्मृतीतून आपण जाऊ की काय असं आपल्याला वाटायला लागतं. अशा कालखंडामध्ये साने गुरुजींची ही जी स्वतःला पुसून टाकण्याची वृत्ती आहे ही मला अत्यंत मोलाची वाटते. साने गुरुजींच्या आत्महत्येबद्दल मला अनेक जण प्रश्न विचारतात. प्रत्येक भाषण संपल्यानंतर एक जण तरी येतोच, ते सगळं बरोबर सांगितलं तुम्ही, पण ते गुरुजींनी आत्महत्या का केली?
लोकांना तेवढ्याच प्रश्नाची उत्सुकता आहे, बाकी गुरुजींच्या जीवनाची काही त्यांना फार उत्सुकता नसते. त्यात सुद्धा त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता सांगून मी थांबतो की मला त्याची 2 कारणं वाटतात. पहिलं कारण हे आहे, म्हणजे 3 कारणं आहेत. पहिलं कारण हे की त्यांना फिजिकली खूप त्रास होता. म्हणजे साने गुरुजींना शेवटच्या काळामध्ये डोकेदुखीचा खूप तीव्र त्रास व्हायचा. त्यांच्या मृत्यूपूर्वी 15 दिवस त्यांची एक शस्त्रक्रिया झाली होती आणि अर्धशिशी किंवा डोकेदुखीचा खूप त्यांना त्रास व्हायचा, हा एक भाग होता. दुसरा भाग असा की त्यांची अशी अपेक्षा होती की स्वातंत्र्यानं आमच्या या सगळ्या माणसांना काय दिलं, हा त्यांचा प्रश्न असायचा. ज्या दिवशी साने गुरुजींनी आत्महत्या केली त्या दिवशी साने गुरुजींचा अंमळनेरला सत्कार ठेवलेला होता. शेतकरी बैलगाड्या घेऊन साने गुरुजींना न्यायला आलेले होते आणि तिकीट साने गुरुजींच्या खिशामध्ये होतं, कारण साने गुरुजींना रात्री त्या दिवशी 10 वाजताची रेल्वे होती जळगावला जाणारी. पण शेतकऱ्यांच्या संमेलनाला साने गुरुजी जाताना साने गुरुजींची खंत ही होती. साने गुरुजी असं म्हणायचे की आपण फसवलं या शेतकऱ्यांना. आपण म्हटलं होतं की एक मोठ्या प्रकारचं चांगलं एक जग आपण निर्माण करू, शेतकऱ्यांचं एक स्वातंत्र्य येईल. काय कुठं आलं? शेतकऱ्यांचे कुठं प्रश्न सुटले? स्वातंत्र्यानंतर 2 वर्ष नुकती झाली होती. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि 11 जून 1950ला साने गुरुजी आत्महत्या करतायत. म्हणजे फक्त 47 म्हणजे 3.25 वर्ष झाले आहेत. पण 3.25 वर्षामध्ये सुद्धा या माणसाला अपराधीपणा आलेला आहे. आज या महाराष्ट्रातलं सरकार जाहीरनाम्यामध्ये जाहीरपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की दिलं असेल आश्वासन, पण मी कुठं बोललो होतो? ज्या राज्यामध्ये दर दिवसाला 7 आत्महत्या होतात आणि देशातल्या 5.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, त्या राज्याचं सरकार अशा पद्धतीचं उत्तर देतं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये एकेकाळी हाच साने गुरुजी नावाचा माणूस होता, तो असं म्हणतोय की 3.25 वर्षामध्ये कुठे शेतकऱ्यांना कुठं स्वातंत्र्य दिलं? मी कसं तोंड दाखवू माझ्या खानदेशातल्या शेतकऱ्यांना? हे साने गुरुजींचं वाक्य आहे. कुठं तोंड दाखवू मी शेतकऱ्यांना, असं साने गुरुजी म्हटलेले आहेत मित्रांनो. म्हणजे उत्तरदायित्वाची कार्यकर्त्याची भावना हे साने गुरुजींकडून शिकण्याची आहे. आणि ते फक्त कार्यकर्त्यांनी नाही शिकलं पाहिजे, सरकारांनी आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा शिकवण्याची भाषा आहे. आज खुशाल न्यायालयामध्ये तुम्ही सरळ असे उत्तर देता की आम्ही निवडणूक जुमला होता, निवडणुकीसाठी ते आश्वासन दिलं, अशी उत्तर आहेत आपली सरकारांची न्यायालयामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की साने गुरुजींकडून ते उत्तरदायित्व शिकलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन साने गुरुजींच्या आत्महत्येचं शेवटचं कारण सांगतो आणि थांबतो की साने गुरुजी 1935 किंवा 36 साली धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते आणि त्यांच्या सोबत असलेले जे कार्यकर्ते होते बहुतेक मधुलिमय, तर मधुलिमयने त्यांच्या मृत्यूलेखामध्ये अशी आठवण लिहिली साने गुरुजींच्या की एक दिवस आम्ही अशा चक्रा मारत होतो तुरुंगामध्ये आणि तुरुंगामध्ये चक्रा मारता मारता एका झाडाच्या खाली, चाफ्याचं झाड होतं त्याच्या खाली आम्ही बसलो आणि साने गुरुजी असे उदास होऊन आकाशाकडे बघायला लागले. मधुलिमयने त्यांना विचारलं, गुरुजी असे का वागता तुम्ही? बोलत नाही, गप्प गप्प राहता, आकाशाकडे बघत राहता, का असे वागता? बघा आत्महत्येपूर्वी 14 वर्षाचा प्रसंग आहे. तर साने गुरुजी म्हणाले, खरं सांगू का, मी या जगातला नाहीच रे, मला नाही जगावं असं वाटत. मला असं वाटतं की सूर्यप्रकाश आल्यानंतर तो दवबिंदू जसा पटकन निघून जातो ना, तसं या जगातून कुठल्याही क्षणी पटकन निघून जावं. मला या जगातलं मी वाटतच नाही, मी असा या जगामधला वाटतच नाही. मला असं वाटतं की या जगापेक्षा मी काहीतरी वेगळं आहे आणि या जगाशी माझं काहीच नातं नाही आहे. मला नाही माझं मन रमत. मग साने गुरुजींना मधुलिमय म्हणाले, मग तुम्ही अन्याय करताय असं वाटत नाही का? तुमच्याकडे इतक्या चांगल्या क्षमता आहे, तुम्ही चांगले लेखक आहात, कवी आहात, विचारवंत आहात, वक्ते आहात, इतक्या सगळ्या क्षमता असताना तुम्ही स्वतःवर आणि जगावर अन्याय करता असं वाटत नाही का? साने गुरुजींनी त्याला उत्तर दिलं, हे युक्तिवाद मी माझ्याशी करत नसेल असं तुला वाटतं का? किंबहुना त्या युक्तिवादांमुळेच तर मी स्वतःला रोखून धरला आहे असं मला वाटतं. म्हणजे जगामध्ये असताना सुद्धा या जगाशी काहीच नातं नसलेला तो अमानव होता. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून फक्त कर्तव्य भावनेने साने गुरुजी या जगामध्ये राहिले आणि ज्या क्षणी असह्य झालं त्या क्षणी साने गुरुजी या जगातून निघून गेले. मला असं वाटतं की कार्यकर्त्याची संवेदनशीलता इतकी तटस्थतेची या जगाकडे बघण्याची असली पाहिजे की स्वतःपासून या जगापासून स्वतःला अलिप्त राहून पूर्ण क्षमता फक्त या जगासाठी समर्पित करणं हे साने गुरुजींचं मोठेपण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं थांबताना की साने गुरुजी हा या अर्थानं
शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे, पालकांसाठी महत्त्वाचं आहे, लेखकांसाठी महत्त्वाचं आहे. लेखकांना सामाजिक बांधिलकी काय असते, केवळ समाजावरच्या कविता लिहून, गरिबांविषयीच्या कविता लिहिणं म्हणजे गरिबांबद्दलची कमिटमेंट नसते, तर गरिबांच्या लढ्यांमध्ये रस्त्यावर उतरणं म्हणजे खऱ्या अर्थानं कमिटमेंट असते. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक अंगानं साने गुरुजी मला भावत राहतात, हाकारत राहतात. सुदैवानं इंटरनेटवर साने गुरुजींबद्दल खूप काही आहे. माझं आपल्याला असं आव्हान राहील की आज रात्री उद्या आपण साने गुरुजींबद्दलचं बरंच काही वाचावं, ऐकावं. शिवाजीराव भोसलेंचं एक सुंदर व्याख्यान आहे, पु ल देशपांडेंचं एक सुंदर व्याख्यान आहे आणि अनेक प्रकारच्या वेबसाईटवर साने गुरुजींबद्दल तुम्हाला बरंच काही वाचायला मिळेल. साधना प्रकाशनानं विनोद शिरसाट यांनी आमचे खूप चांगलं काम केलं आहे की साने गुरुजींची जीवनगाथा नावाचं जे राजा मंगळवेडेकरांचं जे चरित्र आहे साने गुरुजींचं लिहिलेलं, तर अप्रतिम ग्रंथ आहे. तर 700 पानाचा तो ग्रंथ एक 450-500 रुपयामध्ये साधनाने उपलब्ध करून दिला आहे. तो आपण जरूर वाचावं आणि आपल्या आयुष्यामध्ये साने गुरुजी संक्रमित करून घ्यावेत असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. सर, तुम्ही जे आत्ता विचार मांडलेत त्याच्यामध्ये प्रकर्षाने मोबाईलची रेंज गेल्यानंतर अस्वस्थ होणारे आम्ही आणि स्वतःला पुसून टाकून आयुष्य जगणारे साने गुरुजी हे वेगळ्या अर्थाने एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून तुमच्यामुळे आज आम्हाला कळलं. मोह टाळणं म्हणजे धर्म हे खरंच खूप मोठा विचार आहे आणि खोल आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं की आजच्या पालकत्वासाठी खरंच आवश्यक गरज ही संवाद हीच असू शकते. व्हॉट्सॲप आणि फक्त माध्यम आहेत, तो संवाद असू शकत नाही. हे सरांनी अगदी अत्यंत प्रकर्षाने सांगितलं, ते मला जाणवलं. आणि एक शिक्षक म्हणून एक नवीन एक विचार आज मी तुमच्या व्यक्त केलेल्या याच्यातनं घेऊन जाऊ इच्छिते की नुसतंच तक्रार करून उपयोग नाही आहे की मुलं चांगलं वाचत नाहीत, मुलं चांगलं ऐकायला येत नाहीत, ही नुसती तक्रार करून चालणार नाही आहे. तर त्याच्यावर जर शिक्षक म्हणून काही एक उपाय काढता आला तर तीच खरी साने गुरुजींना वाहिलेली आदरांजली असू शकेल असं शिक्षक म्हणून मला इथे नमूद करावं असं वाटतं. आणि कार्यकर्ता म्हणून जे तुम्ही विचार मांडलेत की स्वतःला पुसून आणि झोकून देऊन समाजासाठी कार्य करता आलं, कुठलीही पब्लिसिटीची इच्छा न धरता, तर तेच खरं कमिटमेंट असू शकेल स्वतःच्या कार्यासाठी, जी साने गुरुजींच्या चरित्रातून जी आज तुम्ही व्यक्त केली ती आम्हाला प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्रात इतकी प्रचंड प्रतिभा इतर कोणत्याही व्याख्यानमालेला लाभलेली नसेल अशा या ज्ञानार्जनाचे अविरत चाललेले वसंत व्याख्यानमालेचे हे 16वे पुष्प होते. या व्याख्यानमालेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी निवडताना खरंच कसोटी लागत असेल यात शंका नाही. या वसंत व्याख्यानमालेचे अत्यंत आदराने, स्नेहाने आणि ताकदीने आयोजन करणारे आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान वक्तृत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर आणि तितक्याच आत्मीयतेने हे कार्य तडीस नेणाऱ्या सभेच्या मुख्य कार्यवाह डॉक्टर गीताली टिळक मॅम या दोघांचेही मी अतिशय आदराने आभार मानते. या व्याख्यानमाला यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यामागे या दोघांचे अविरत प्रयत्न आहेत. विशेषतः टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संपूर्ण मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आणि जर्नलिझम विभागाचे मी मनापासून आभार मानते. या व्याख्यानमालेची संपूर्ण तंत्रज्ञान आणि प्रक्षेपणाची बाजू सक्षमतेने त्यांच्या अनुभवी शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने सांभाळली आहे. या व्याख्यानमालेत कुलकर्णी सरांनी त्यांच्या विचारांनी आज आपण सर्वांना भारावून टाकले आणि त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून इथे सर्वांशी त्यांनी आज संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आता आपले सर्व श्रोतेगण, प्रत्येक बोलणाऱ्या शब्दाला अर्थ, रंग आणि जिवंतपणा मिळतो तो संवेदनशील श्रोत्यांमुळे. आपण इथे उपस्थित राहून आजच्या व्याख्यानाला न्याय दिलात. आपण सर्वांनी भरभरून दिलेल्या स्नेहामुळे, प्रेमामुळेच ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे आणि अशीच ती सुरू राहील यात शंका नाही. या वसंत व्याख्यानमालेसाठी प्रायोजकत्व देऊन मोलाचे सहकार्य करणाऱ्या चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमेनोरा आणि PNG एक्सक्लुझिव्ह या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार मानते. सर्व श्रोतृवर्गाला मी सांगू इच्छिते की उद्या दिनांक 7 मे 2025 रोजी डॉक्टर श्रुती पानसे यांचे मेंदूचा पासवर्ड हे गौरीताई टिळक स्मृती व्याख्यान संध्याकाळी 6 वाजता आहे आणि अत्यंत वेगळ्या अशा विषयावर आधारित असे वसंत व्याख्यानमालेतले 17वे पुष्प आहे. इतकं बोलून मी असिस्टंट प्रोफेसर केतकी पटवर्धन दळवी तुमची रजा घेते आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून इथेच विरमते. धन्यवाद.